नमस्कार. आज 16 जानेवारी 2022. मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, संचालक संबोधी आय एस अकॅडमी, मुंबई, ठाणे. सावित्रीमाई फुले, फातिमा माई शेख आणि जिजाऊ, राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सवानिमित्त 9 जानेवारी 2022 ते आज 16 जानेवारी 2022 पर्यंत आपण UPSC, MPSC, पॅरामिलिटरी फोर्सेस आणि इतर परीक्षांचा बेसिक फाउंडेशन कोर्स एक ठेवलेला होता. या फाउंडेशन कोर्सच्या पहिल्याच दिवशी 9 तारखेला डॉक्टर अय्याश तांबोळी, IAS अधिकारी आणि आता आयुक्त रायपूर, छत्तीसगड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. पुण्यावरून सुवर्णा ओगडे शिंदे ज्या उपायुक्त आहेत, विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलं. मी स्वतः UPSCची तयारी, इतर परीक्षांची तयारी, MPSCची तयारी, सगळेच जे ऑप्शन्स असतात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून, अगदी 10वी 12वी ग्रॅज्युएशनच्या मुलांना उपलब्ध त्या संदर्भात डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर सब्जेक्टवरती हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, जनरल सायन्स, रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश यावरती इन्कम टॅक्सचे अधिकारी ठाकूर आणि इंडियन डिफेन्स एस्टेट सर्व्हिसेसचे माजी अधिकारी डॉक्टर जोसेफ रॉड्रिक्स यांनी सुद्धा गायडन्स केलं. काल अक्षय खंडारे सर, जे 2015 बॅचचे इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिसेसचे अधिकारी आहेत आणि सध्या महाराष्ट्राचे डेप्युटी अकाउंटंट जनरल आहेत, त्यांनी सुद्धा तुम्हाला UPSCची स्पेसिफिकली मेन्सची तयारी कशी करायची, त्याचं रायटिंग स्किल काय असलं पाहिजे आणि स्वतःचे इंटरव्ह्यू या संदर्भात तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिस्तबद्धपणे गायडन्स केलं. या सगळ्या उपक्रमाचा फायदा महाराष्ट्रातील जवळपास 20-22 जिल्ह्यातील विद्यार्थी इतक्या दिवसांपासून घेत आहेत. जे सिन्सिअरली आहेत, जे सिन्सिअर आहेत स्वतःच्या करिअर बद्दल, ते सिन्सिअरली अटेंड करतायत आणि ज्यांना या गोष्टींचं कशाचंच व्हॅल्यू नाही, तर ते त्या विद्यार्थ्यांनी 2-3 लेक्चर्समध्ये सुद्धा हत्यारं टाकलेली आहेत. सो त्यामुळे विद्यार्थ्यांना हत्यारं टाकू नका. तुम्हाला जर तुमचं करिअर घडवायचं असेल, तर इथून पुढे सुद्धा तुम्हाला ही जी ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे हा तर आमचा एक सामाजिक उपक्रम होता आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भरभरून देण्याचा प्रयत्न केला. परंतु इथून पुढे तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला त्याला कसं कंटिन्युअसली फॉलो करायचं आहे. कारण शेवटी आयुष्यामध्ये करिअर हा महत्वाचा विषय असतो. आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलेले विद्यार्थी असतो आणि आपल्या आई-वडिलांना आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतात. त्यामुळे आजचं हे तसं पाहिलं तर कन्क्लुडिंग सेशन आहे आणि आजच्या या सेशनमध्ये अतिशय महत्वाचा पर्सनॅलिटी आपल्याला लाभलेल्या आहेत. संबोधी करिअर अकॅडमीचं ज्यावेळेस काळाचौकी या ठिकाणी ब्रांच होतं, कॉटन ग्रीन, मुंबई या ठिकाणी, तर त्या ठिकाणी एका कोर्सला आदम शेख यांनी प्रवेश घेतलेला होता आणि त्यांचा त्यावेळेस संबोधी करिअर अकॅडमी सोबत संबंध आलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी ITBP मध्ये इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसची एक्झाम क्वालिफाय केली. 2011च्या बॅचमध्ये ITBP ला, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये ते असिस्टंट कमांडंट या पदावरती नियुक्त झाले आणि आता सध्या दिल्लीला नॅशनल सिक्युरिटी गार्ड दिल्ली या ठिकाणी ते पदावरती कार्यरत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातलं छोटंसं गाव रामेश्वर, तालुका भूम, इथून ते आलेले आहेत. MSc ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट या विषयामधून झालेलं आहे पुणे या ठिकाणून आणि त्यांनी 5 नोकऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि सोडल्या. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर, ओके, म्हणजे ऍग्रिकल्चर ऑफिसर, त्यानंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये फूड इन्स्पेक्टर, LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस PSI ची एक्झामिनेशन ते उत्तीर्ण झाले होते. सिंडिकेट बँकमध्ये मॅनेजर म्हणून ते उत्तीर्ण झालेले होते. अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या 5 नोकऱ्या स्वीकारल्या, सोडल्या आणि अल्टिमेटली ITBP थ्रू सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी ते असिस्टंट कमांडंट क्लास 1 ग्रुप ए ऑफिसरची पोस्ट जी आहे तर ती जॉईन केली. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तसंच MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2011 ची सुद्धा त्यांनी त्यावेळेस दिलेली होती. तर व्हेरायटी ऑफ एक्झाम्सचा अनुभव आहे, समृद्ध अनुभव आहे. मेन फोकस UPSC थ्रू IAS, IPS बनण्याचा त्यांचा होता. परंतु UPSC थ्रूच क्लास 1 अधिकारीची पद मिळाल्यानंतर त्यांनी नंतर ते जॉईन करून कंटिन्यू केलं आणि आता देशातील एक अतिशय रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन, ओके, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, तुम्ही सगळेच्या सगळेजण ऐकून असाल, यामध्ये ते मोठ्या पदावरती आहेत. तर मित्रहो, मला खूप अभिमान आहे की संबोधी करिअर अकॅडमी मधून
जे विद्यार्थी या वेगवेगळ्या पदांवरती असतात, संबोधिकर अकॅडमीची एक परंपरा राहिलेली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचं रिझल्टच खूप कमी येतो, त्या ठिकाणून आपण IPS घडवले, IAS घडवले, असिस्टंट कमांडंट घडवले, MPSC थ्रू अधिकारी घडवले. तर तसे अधिकारी ज्यावेळेस मंचावरती येतात, ऑनलाईनच्या मंचावरून मार्गदर्शन करतात, क्लासेसमध्ये येऊन मार्गदर्शन करतात, तर त्यावेळेस अभिमान वाटतो. तर त्याच अभिमानासह आज आदम शेख यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना मी सांगेल की आजचं जे सेशन आहे, या सेशनमध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस बद्दलची एक माहिती, नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि इतर ज्या यंत्रणा असतात, ITBP, BSF वगैरे यांचं काम कसं असतं देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत, त्याच्यासाठी ज्या रिक्रुटमेंट आहेत, म्हणजे सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन थ्रू PSIची एक्झाम असते किंवा CAPFची एक्झामिनेशन आहे UPSC थ्रू, त्याच्याबद्दलही माहिती सांगावं आणि ओव्हरऑल विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना मानसिकता कुठली ठेवावी, कोणतं हाय गोल ठेवावं आणि कशा पद्धतीने ते अचीव्ह करण्यासाठी काय करावं नेमकं, त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन्स होतील. सो ओव्हर टू यू आदम अँड वेलकम टू संबोधिकर अकॅडमी वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. मी सुरू करूया? हा, येस चालू करा. सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून गुड इव्हनिंग आणि सगळ्यांना मी हेच सांगू इच्छेल की स्पर्धा परीक्षामध्ये जे आहे कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो. मी रामेश्वर, गाव माझं रामेश्वर आहे आणि तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचं आहे मी. माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते गावातच झालेलं आहे. छोटंसं गाव आहे माझं, 800 लोकसंख्या असलेलं. त्याच्यानंतर मी नवोदय विद्यालयामधून 6वी ते 12वी पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मी BSc ऍग्रिकल्चर केलं आणि पुणे कॉलेजहून MSc ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट यामध्ये PG केलं. मी MScच्या सेकंड इयरला असताना SBI जॉईन केलं होतं ऍज अ ऍग्रिकल्चर ऑफिसर आणि सोबतच ग्रॅज्युएशन पासून मी एक स्पर्धा परीक्षाची तयारी सुरू केली होती जवळपास सेकंड इयरला असताना मी. तेव्हा मला एवढं काय आयडिया नव्हतीये की काय वाचायचं काय नाही वाचायचं. लिमिटेड सोर्सेस होते इन्फॉर्मेशनचं. आज जी फ्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन आहे इंटरनेटच्या युगामध्ये ते 2007-08 सालामध्ये एवढं नव्हतं जेवढं की आता इझिली इन्फॉर्मेशन मिळते. तर तेव्हा मी जे भेटेल ते वाचत राहायचो. जे पण पुस्तक, म्हणजे मला रिलेव्हन्स शब्द तेव्हा एवढा आयडिया नव्हती त्याची, रिलेव्हन्सचं काय महत्व असतं. मला जे मिळेल ते मी वाचायचो. जे पुस्तक स्पर्धा परीक्षाच असो किंवा न्यूजपेपर असो, जे मिळेल ते वाचायचो मी नॉलेजच्या दृष्टीनं. आणि सर्वप्रथम मी बँक जॉईन केली. बँक माझा उद्देश नव्हता, पण ग्रामीण भागातून पार्श्वभूमी असल्यामुळे फायनान्शियल डिफिकल्टी सगळ्यांनाच असते. पण त्या प्रॉब्लेमला मी सॉल्व्ह करण्यासाठी SBI जॉईन केला आणि ठरवलं की 1-1.5 वर्ष आपण नोकरी करूयात आणि थोडंसं अर्निंग झाल्यानंतर मग दिल्लीला जाऊयात. हा विचार माझा उद्देश होता SBI जॉईन करण्याचा. जवळपास मी 1.5 वर्ष नोकरी केली, पण बिलकुलही माझं मन लागलं नाही बँकेत, कारण उद्दिष्ट दुसरं होतं. स्वप्न जे बघत होतो मी ते दुसरं काही होतं, सिव्हिल सर्व्हिसेसचं. आणि त्याच्यानंतर मी नोकरी सोडली. सोबतच थोडीफार तयारी करायचो. फील्ड वर्क असायचं, शेतकऱ्यांशी डिलिंग असायचं, त्यामुळे जास्त वेळ नव्हता भेटत. पण तरी पण जेवढं शक्य होईल तेवढं तयारी करायचो मी. SBI सोडल्यानंतर मी यशदाची परीक्षा दिली आणि यशदाच्या परीक्षेच्या आधी मी SIAC ला एक व्हिजिट म्हणून गेलो होतो. तेव्हा बोरकर सरांच्या संबोधी अकॅडमीचं नाव मी ऍडव्हर्टाईज मधून ऐकलं आणि त्या दरम्यान मी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनची एक टेस्ट सिरीज जॉईन केली होती सरांकडे. त्या दरम्यान मी यशदाचा पण एक ACSC म्हणून संस्था आहे जी की फ्री ऑफ कॉस्ट कोचिंग देते आणि रेसिडेन्शियल पण हॉस्टेल असते, त्याची पण काही फीस नसते. तेव्हा 3,000 रुपये स्टायपेंड मिळायचा. तो एक खूप चांगला सपोर्ट आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी. सरकारची जी संस्था आहे ती खूप सपोर्टिव्ह आणि तिथं जो पण सिलेक्शनचा क्लास आहे तो सिरियस क्लास आहे. मॅक्सिमम जे विद्यार्थी असतात ते दिल्लीवरून येतात, कोणी कोचिंग केलेली आहे, कोणी मेन्स दिलेली आहे. तर मी हे सजेस्ट करेन की यशदामध्ये जर चान्स भेटेल
किंवा SISC ला पण जर चान्स भेटत असेल तर नक्की तिथं ऍडमिशन घ्यावं. आणि इन्फॉर्मेशनचा तर फ्री फ्लो आहेच आहे. आपल्याला इंटरनेटवरती सगळी माहिती अवेलेबल आहे. फक्त गरज आहे ती फोकस आणि रिलेव्हन्स. ऍक्च्युली कुठलीही गोष्ट जी आहे एका रूलवर चालते, लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय. डिमांड म्हणजे तुम्हाला जे पण उद्दिष्ट असेल, किंवा PSI आहे, किंवा राज्यसेवा आहे, UPSC आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ISC एक्झाम आहे, तर ती जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला डिमांड काय आहे त्या एक्झामची हे ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि डिमांड जी आहे ती कळून येते बेसिक म्हणजे सिलेबस. एक्झामचा सिलेबस काय आहे, काय रिक्वायरमेंट आहे, हे जोपर्यंत आपण समजू शकत नाही तोपर्यंत एक्झामला क्रॅक करणं थोडंसं डिफिकल्ट होत आहे. म्हणजे सगळ्यात बेसिक जी रिक्वायरमेंट आहे आपल्याला समजण्याची ती आहे डिमांड आणि त्या परीक्षेची रिक्वायरमेंट. जेव्हा आपल्याला हे लक्षात येईल तेव्हा आपण बरोबर ट्रॅकवरती राहूयात त्या प्रिपरेशनच्या दरम्यान. अच्छा, मी थोडंसं साईडला आलो, त्याच्यानंतरचं मी सांगतो. बँक सोडल्यानंतर मी यशदाला कोचिंग केलं जवळपास 11 महिन्याचं. मेन्स मी यशदा म्हणून दिली होती. त्याच दरम्यान माझं FCI ला पण सिलेक्शन झालेलं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी की स्टाफ सिलेक्शन कमिशन कंडक्ट करते एक्झाम. ती पण मी जॉईन केलं होतं, जवळपास 1 वर्ष नोकरी केली. आणि ती सोडल्यानंतर मी असिस्टंट कमांडंट मध्ये जॉईन केलं होतं. आणि असिस्टंट कमांडंट मी 2012 मध्ये जॉईन केला ITBP मध्ये, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस. 12 ते 17 मी लेह लडाख मध्ये राहिलेलो आहे, ज्या ठिकाणी -45 डिग्री टेम्परेचर असतंय. काराकोरम पासच्या बेसला म्हणजे माझी पोस्टिंग होती, मी लुक आफ्टर करायचो तो तेव्हा. खूप म्हणजे डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स आहे. +40 ते -40. मी जेव्हा सुट्टीला यायचो तर +40 डिग्री टेम्परेचर, आणि जेव्हा AOR मध्ये जायचो तेव्हा -45, 85 डिग्री सेल्सिअसचा तो एक डिफरन्स असायचा टेम्परेचरचा. आणि मी जिओग्राफीचा पण स्टुडंट असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी एन्जॉय पण करायचो. त्याच्यानंतर मी मग NSG जॉईन केलं, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, जे की डेप्युटेशन बेसिसवर असते 5 इयर्स साठी. 2018 पासून मी आहे सध्या NSG मध्ये. हा माझा एक एक्सपिरियन्स आहे, पर्सनल इंट्रोडक्शन. आता मी विविध परीक्षा कशा दिल्या आणि माझं टार्गेट काय होतं, मी का भटकलो, हे एक थोडासा मी एक्सपिरियन्स शेअर करेल तुमच्यासोबत. प्रथमतः माझं जे उद्दिष्ट होतं ते IAS होतं. मी तयारी पण बऱ्यापैकी करायचो, पण एक जो असतो, जो सेन्स ऑफ सिक्युरिटी येत नाहीये. आपण रुरल भागातून आलेलो असतो, फायनान्शियल बॅकअप नसतंय आणि तो कॉन्फिडन्स नसतो. थोडासा कुठे ना कुठे इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सचा एक इश्यू येतो रुरल बॅकग्राऊंड मधून आलेल्यांना. पण त्यांना मी हे सांगू इच्छितो की जेव्हा आपण सर्व्हिसमध्ये येतो आणि चांगल्या प्रकारे परफॉर्म करतो, तो जो रेशिओ आपण पाहू, तर रुरल बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे सर्व्हिसमध्ये ऑफिसर्स आहेत ते खूप छान काम करतात, इमानदारीने काम करतात, आणि म्हणजे डिफरंट आहे त्यांचा कामाचा जो डिफरन्स आहे तो दिसून येतो. म्हणजे तर जे पण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना कुठेही संकोच बाळगायला नकोय की माझ्याकडून होईल का नाही UPSC, किंवा जी पण तुमचा उद्देश असेल, राज्यसेवा असेल, UPSC असेल, किंवा अदर बाकीच्या एक्झाम्स असतील, यामध्ये तुम्ही फोकस करा, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा. आणि ऍक्च्युली UPSC म्हणजे एक मदर ऑफ एक्झामिनेशन आहे. टार्गेट माझं हेच असेल की तुम्ही सगळे प्रथमतः प्रायोरिटी IAS UPSC मधून जितक्या पण सर्व्हिसेस आहेत त्याच्यावर फोकस ठेवा. कारण मदर ऑफ एक्झामिनेशन UPSC ला म्हणतात. म्हणजे ती जर का तयारी झाली तर तुम्ही कुठलीही एक्झाम एकदम सिंपल, जास्त एफर्ट न लावता क्लिअर करू शकतात. माझ्या केसमध्ये पण हेच झालं. मी UPSC ची सुरुवात केली, पण फायनान्शियल चा एक अँगल असतो रुरल बॅकग्राऊंड मध्ये, तो सॉल्व्ह करण्यासाठी मी बऱ्याच एक्झाम केल्या, आणि मी जेवढे फॉर्म भरले तेवढं क्लिअर करू शकलो ते फक्त UPSCच्या तयारीमुळे. FCI झालं, SBI झालं, PSI पण झालो होतो मी 2009 मध्ये, आणि एक सिंडिकेट बँकेत पण असिस्टंट मॅनेजर म्हणून सिलेक्ट झालो होतो. पण जिथं पण जॉब करायचो तिथं स्वप्न मला म्हणजे राहू देत नव्हतं, नाही IAS करायचंय. कुठं मजा येत नव्हते काम करताना. आणि जसं ITBP मी जॉईन केलं तेव्हा पण माझं मन लागत नव्हतं. बेसिक ट्रेनिंग म्हणजे नोकरी सोडायची आहे, परत तयारी करायची आहे, हे कुठं ना कुठे कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये फिट होतं माझ्या.
पण एक काही लिमिटेशन्स येतात एज नंतर आणि सर्व्हिसमध्ये आल्यानंतर. तुम्ही कुठल्या सर्व्हिसमध्ये आहात, त्याच्यामध्ये किती वेळ काढू शकता आणि नॉलेज आणि इन्फॉर्मेशनचा रीच किती आहे तिथं. जसं ITBP आहे, डिप्लॉयमेंट सगळी इंटेरियर बॉर्डर मध्ये असते, कनेक्टिव्हिटी नाहीये, फोन नसतो, थोडं डिफिकल्ट आहे सगळ्या गोष्टी. तर जॉब करता करता सब्जेक्टिव्ह आहे, होऊ शकेल नाही होऊ शकेल, डिपेंड करेल तुमची पोस्टिंग कुठे आहे, तुमचे स्टाफ कसे आहेत, किती कोऑपरेटिव्ह आहेत, आणि सोर्स तुम्हाला अवेलेबल आहे का, इंटरनेट वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच तुम्ही प्रथमतः जॉब जॉईन करावा. अदरवाईज UPSC वरतीच फोकस असावा. माझ्या बाबतीत जे आहे, चूक झाली माझ्याकडून की मी बऱ्याचशा एक्झाम दिल्या आणि त्या जॉईन केल्या, आणि त्यामुळे माझा बराचसा जो प्रोडक्टिव्ह टाइम आहे, जो टाइम मी खूप प्रोडक्टिव्ह पद्धतीनं युटिलाइज करू शकलो असतो, तो नाही करू शकलो. आणि कुठे ना कुठे मी माझं जे टार्गेट होतं त्या टार्गेट पर्यंत मी पोहोचण्यापासून वंचित राहिलो, म्हणजे तो माझ्या चुकामुळे. तर माझं हेच असेल सर्व विद्यार्थ्यांना की एक तर प्रथमतः गोल सेट करा, गोल सेट करा, आणि गोलला सोडू नका तुम्ही. कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क लगे राहू, म्हणजे सांगायचं म्हणजे तर तुम्ही जर का कंटिन्युअस हार्डवर्क करत राहिलात कन्सिस्टंटली, तर एक्झाम क्रॅक करणं खूप मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही जर डिमांड अँड सप्लाय जर कन्सिडर करून समजलात ना की एक्झामला काय पाहिजे आहे आणि कुठल्या पद्धतीची पर्सनॅलिटी एक्झामला रिक्वायर्ड असते, त्या दोन गोष्टी जर तुम्ही समजलात तर कुठली एक्झाम कठीण नाहीये. कारण गव्हर्नमेंट ही एक मशिनरी आहे. मी थोडस बाकी पण विषयाला टच करतो. आपला सगळ्यांचा जो उद्देश आहे सरकारी नोकरीमध्ये जाण्याचा असतो. सरकारी नोकरी काय आहे ती प्रथमतः समजून घ्यायला पाहिजे. डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये जे आहे, डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये बऱ्याचशा मशिनरी असतात, आणि या ज्या एजन्सीज आहेत, प्रत्येक एजन्सीचं एक डिफरंट काम असते. भले सिव्हिल सर्व्हिसेस असो, डिफेन्स सर्व्हिसेस असो, राज्यसेवा असो, किंवा PSI किंवा अदर एक्झाम्स असो, राज्यसेवाच्या विविध पदासाठी ज्या कंडक्ट करतात, आणि सेंट्रलच्या पण SSC वगैरेच्या पण कन्सिडर केल्या. जेव्हा पण आपण गोल सेट करू तर ते गोलला समजणं खूप महत्वाचं आहे. समजा कुठल्या IAS आहे, तर IAS काय आहे आणि IASचं कंट्रीब्युशन या देशामध्ये काय आहे, आणि गव्हर्नमेंट आणि पब्लिक ह्यांची एक्सपेक्टेशन्स काय आहे IAS कडून, ह्या सगळ्या ज्या अस्पेक्ट्सला अगर आपण समजलो आणि त्यांचं डीप मध्ये जर अभ्यास केला, तर आपल्याला कळून येईल की माझी पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, मला कुणाला कॅटर फॉर करायचंय, जनताला करायचंय, पॉलिटिशियन्सचे जे पण पॉलिसीज आहेत त्यांना म्हणजे देशाचे जे पॉलिसीज आहेत त्यांना इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि एक ओव्हरऑल होलिस्टिक अप्रोचने जर पाहिलं तर आपल्याला समजून येईल की ह्या एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे आणि पर्सनॅलिटीची रिक्वायरमेंट काय आहे. जो अधिकारी मला बनायचा आहे त्या अधिकाऱ्याकडून काय एक्सपेक्ट आहे देशासाठी आणि जनतेसाठी, ह्या दोन गोष्टी जर आपण समजून घेतो तर आपली जी पर्सनॅलिटी आहे त्या दृष्टीनं डेव्हलप होत जाते. आणि गोलनुसार आपण वाचतो, लिहितो, आणि सिलेबस एक फ्रेमवर्क आहे, त्या सिलेबसच्या फ्रेमवर्क मध्येच राहून आपली जी पर्सनॅलिटी आहे ती अजून इम्प्रूव्ह होत जाते. तर ओव्हरऑल मला सांगायचं हेच आहे की गोल सेट करा, आणि गोलच्या दृष्टीने जे पण रिक्वायर्ड आहे, आता रिक्वायर्ड पण सब्जेक्टिव्ह आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स पण घ्यावा लागेल सिनियर्सचा किंवा कोचिंगचा किंवा अदर बाकी बरेचसे सोर्सेस आहेत. कारण UPSC मध्ये काय आहे, काय वाचायचं त्यापेक्षा महत्वाचं आहे काय नाही वाचायचं. कारण UPSCचा जो सिलेबस आहे एवढा वास्ट आहे की अथांग सागर टाईप आहे, तुम्ही किती पण वाचा तुमचा अभ्यास संपणार नाही. त्यामुळे तुम्हाला एक फ्रेमवर्क बनवायला पाहिजे आणि ते सिलेबस प्रोव्हाइड करते. पण कंटेंट सिलेबस नुसार पण मटेरियल कुठलं चांगलं आहे, किंवा एक्झामचं जे एक्सपेक्टेशन आहे रिटर्न एक्झाम मध्ये किंवा प्रिलिम्स मध्ये काय एक्सपेक्ट करते एक्झाम, त्यासाठी तुम्हाला गायडन्सची खूप गरज पडते. गायडन्स आणि कोचिंग जे आहे, हालाकी 20 ते 30% रोल असू शकतो, पण तो एवढा त्याचं वेटेज आहे की तो तुमचा जो वेस्ट होणारा टाइम आहे ते कट शॉर्ट करते, आणि तुमचा जो टाइम आहे त्याला प्रोडक्टिव्ह पद्धतीने युटिलाइज करण्यासाठी एक गाईड करते, गायडन्सचं काम करतो. त्यामुळे कोचिंग आणि सिनियरचं गायडन्स सोबत असताना तुम्ही प्रिपरेशन कंटिन्यू ठेवावं, हे मी सांगू इच्छिल तुम्हाला. अच्छा, याच्यानंतर आपण येऊयात ज्या पॅरामिलिटरी सर्व्हिसेस, जसं सरांना सांगितलं
युपीएससी जे आहे बऱ्याच एक्झाम्स कंडक्ट करते. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, तुम्ही तयारी करताय म्हणजे सगळ्या गोष्टीचं डिटेल इन्फॉर्मेशन असेल तुमच्याकडे. पॅरामिलिटरी जी आहे ते थोडंसं मी डिफरन्शिएट करू इच्छितो. 5 फोर्सेस आहेत आमच्या देशामध्ये, जे की इंटरनल सिक्युरिटी आणि बॉर्डर गार्डिंग पीस टाइम ज्यांचा रोल आहे. त्या 5 एजन्सीज आहेत: सीआयएसएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआरपीएफ आणि एसएसबी. ह्या 5 एजन्सीला सीएपीएफ म्हणतात, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. जुना जो ट्रॅडिशनल टर्म होता तो पॅरामिलिटरी होता, पण पॅरामिलिटरीचा जो कॉन्सेप्ट असतो, पॅरामिलिटरी म्हणजे की जे ट्रूप्स असतात, जवान आणि मिडल लेवलचे जे सब इन्स्पेक्टर लेवलचे जे पोस्ट असतात, ह्या ज्या आहेत त्या कॅडरच्या असतात. आणि जे हायर लेवलला जे ऑफिसर असतात ते आर्मी मधून येतात, डेप्युट होतात. हे कॉम्बिनेशन जिथं पण असते त्याला पॅरामिलिटरी म्हणतात. फॉर एक्झाम्पल आसाम रायफलमध्ये सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर लेवल पर्यंत आसाम रायफलचेच लोक असतात आणि जवान तर आसाम रायफलचेच असतात. पण त्याच्यामध्ये जे ऑफिसर्स येतात मेजॉरिटी पर्सेंटेजमध्ये, ते असतात आर्मीचे, इंडियन आर्मी डिफेन्स, इंडियन आर्मीचे डेप्युटेशनवर येतात, म्हणून त्याला पॅरामिलिटरी म्हणतात. पण जे ह्या जे फोर्स आहेत 5 मी सांगितलेल्या, हे सीएपीएफ आहे, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. याच्या व्यतिरिक्त अजून एक एजन्सी असते ती कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडंट म्हणतात त्याला. ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्येच येते, ग्रुप ए सर्व्हिस आहे. ही पण एक एजन्सी आहे. तर हे मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं पॅरामिलिटरी आणि सीएपीएफ मध्ये. आता ऍज अ करिअर म्हणून कसं बघता येईल याच्याकडे, प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर सिक्वेन्स आपण पाहिला किंवा प्रायोरिटाईज जर करायचं असेल एक्झाम मध्ये, तर सर्वप्रथम फोकस जो असायला पाहिजे तो सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम वरतीच ठेवायला पाहिजे. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामचा जो सिलेबस आहे आणि जी पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होते त्यामध्ये, रिडिंग, तुम्ही वाचता, लिहिता आणि कंटिन्युअस एक युनिफॉर्म थिंकिंग वाल्या क्लास सोबत राहता तुम्ही विद्यार्थी जेव्हा असतात विद्यार्थी जीवनामध्ये, तेव्हा तुम्हाला एवढा युनिफाईड थिंकिंग करणारा जो क्लास मिळतो ना, असा तुम्हाला कुठेही मिळणार नाही. इव्हन सर्व्हिसमध्ये येतात तेव्हा तुम्ही मायनॉरिटीमध्ये होतात आणि जे मेजॉरिटीमध्ये लोक असतात त्यांना तुम्हाला गाईड करायचं असते, इम्प्रूव्ह करायचं असते, त्यांच्या सगळ्या गोष्टी वेलफेअर पासून सर्व गोष्टी पाहायला लागतात. पण जेव्हा स्टुडंट लाईफमध्ये आहे, युनिफॉर्म क्लास असतो एका थिंकिंगचा, तेव्हा तुमची पर्सनॅलिटी खूप फास्ट इम्प्रूव्ह होते. जर तुम्ही युपीएससीची तयारी केली ना 1-1.5 वर्षामध्ये, तुम्हाला तो स्वतःला डिफरन्स जाणून येतो. आता प्रायोरिटी वाईज करायचं असेल तर मी सर्वप्रथम सांगितलं की सिव्हिल सर्व्हिस एक्झामवरती फोकस असायला पाहिजे. कमीत कमी 2 ते 3 वर्ष कुठलीही परीक्षा द्यायला नको. जर तुम्ही सिरियसली सीएसई वरच फोकस करताय तर 2-3 वर्ष तुम्ही कुठलाही फॉर्म भरू नका. मी जे डायव्हर्स एक्झाम दिल्या आणि क्वालिफाय केल्या त्या अनुभवावर आधारित मी सांगू इच्छितो की कुठलाही पेपर म्हणजे देऊ नका तुम्ही. प्रथमतः फोकस करा 2 ते 3 वर्ष फुल टाइम. सर्व गोष्टी सोडून द्या, घरी जाणं याच्यामध्ये. ते सगळं सांगितलं असेल माझ्यापेक्षा खूप म्हणजे यशस्वी जे अधिकारी आहेत खूप हायर पदावर, त्यांना सगळं सांगितलं असेल तुम्हाला. तर हे सांगेल की मी फोकस ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि जे कंटेंट आहे तुम्ही जे वाचताय लिमिटेड आणि ते रिपीटेड सगळं सांगितलं असेल तुम्हाला, सिलेक्टिव्ह असायला पाहिजे आणि तेच वारंवार वाचत जायला पाहिजे. प्रिलिम्स मध्ये फ्रंटेज जास्त असतो, डेप्थ कमी असते, त्यामुळे तुम्हाला खूप भरपूर वाचायला लागतं प्रिलिम्स मध्ये युपीएससी मध्ये. आणि मेन्स मध्ये जे आहे ते डेप्थ खूप असते, अंडरस्टँडिंग कॉन्सेप्ट. त्यामध्ये तुम्हाला लिमिटेड असतात बुक्स, पण डेप्थ खूप असते. तुम्हाला वारंवार ते वाचल्यानंतर प्रत्येक वेळी जेव्हा वाचाल तुम्हाला अजून काहीतरी एक त्याच्यामध्ये डेप्थ मिळेल, म्हणजे अंडरस्टँडिंग, त्याचा एक वेगळा अँगल तुम्हाला समजूल. त्यामुळे लिमिटेड आणि रिपीटेड मेन्सला एक असायला पाहिजे. आणि प्रिलिम्स मध्ये तुम्ही वास्ट वाचत राहा. जस्ट तुम्हाला एक बॅक ऑफ द माइंड मध्ये क्लिअर असायला पाहिजे सगळ्या गोष्टी. एक वर्ड टू वर्ड पाठ नसाव्यात आणि ते शक्य पण नाही एवढा वास्ट सिलेबस मध्ये. तर तुम्ही व्होरॅसियसली रीडर बनायला पाहिजे प्रिलिम्ससाठी. आणि मेन्ससाठी तर रायटिंग प्रॅक्टिस आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे तुम्ही करायला पाहिजे. आता दुसरा जे ऑप्शन आहे ते युपीएससी नंतर जे आहे ते राज्यसेवा किंवा स्टेटच्या क्लास 1 पोस्ट तुम्ही ठेवायला पाहिजे. डिप्टी कलेक्टर आहे, एसडीपीओ, डीवायएसपी आहेत, बाकी इतर पण पोस्ट आहेत. त्याच्यानंतर थर्ड प्रायोरिटी तुम्ही आता थोडस हे आहे, थर्डला मी सांगू इच्छितो की सीएपीएफ बेस्ट राहील माझ्या दृष्टीने, मी जसा विचार करतोय. कारण मी पीएसआय पण सिलेक्ट झालो होतो. पीएसआयच्या पोस्टवरती मी सीएपीएफ ला प्रेफर केलं होतं.
ह्याच्यामध्ये प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत. सब्जेक्टिव्ह आहे हा डिसिजन. तुम्ही जर खूप सोशलाइज राहू इच्छिताय आणि तुमचं फ्रेंड सर्कल आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर नाही जाऊ इच्छित आहात, तर PSI ठीक राहील. PSIचं मी जॉब केलेला नाही, त्यामुळे ग्राउंडचा एक्सपिरियन्स माझ्याकडे नाहीये. पण जर का तुम्हाला लॅडर मध्ये ग्रो करायचं असेल, प्रमोशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या प्रायोरिटीवर असतील आणि थोडंसं सोशल लाईफ सॅक्रिफाईस झाल्यानंतर तुम्हाला काही जास्त फार फरक नाही पडणार, तर मग CAPF एक चांगला ऑप्शन आहे. CAPF जी आहे ग्रुप ए ची पोस्ट आहे, UPSC मधून सिलेक्ट होते आणि ओव्हरऑल मी म्हणजे माझा जो एक अनुभव आहे तो पॉझिटिव्ह आहे CAPF मध्ये. CAPF जर सांगायचं असेल तर एक म्हणजे कमी एफर्ट मध्ये ग्रुप ए सर्व्हिस अचीव्ह करण्याचं एक उत्तम उदाहरण आहे. खूप जास्त एफर्ट्स नाही लागत आहेत त्याच्यामध्ये, जेवढ्या की IAS आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये लागतात. तर एक शॉर्टकट म्हणू शकतो आपण. जर क्लास 1 चा शॉर्टकट चा एक उदाहरण घ्यायचं असेल तर ते CAPF मध्ये असिस्टंट कमांडंट एक असू शकतो. याच्यामध्ये पण तुम्हाला फिजिकली आणि मेंटली खूप जास्त टफ राहायला लागेल. कारण जेव्हा तुम्ही बेसिक ट्रेनिंग मध्ये येतात सिलेक्शन नंतर, तर जे एक्सपेक्टेशन तुम्ही पहिले स्वप्न बघतात की म्हणजे ग्रुप ए आता मी अधिकारी झालो आणि क्लास 1 अधिकारी झालो, तर हा जो हिंदीमध्ये त्याला म्हणतात व्यायाम असतो मनामध्ये, तो पहिल्या महिन्यामध्येच निघून जातो. कारण एवढा ट्रेनिंग मध्ये टफ असते ना ट्रेनिंग. मी कधी फिजिकल केलेलं नव्हतं आधी, पण मला सुरुवाती 1 आठवड्यामध्येच असा अनुभव झाला की हे अपने बस की बात नहीं है, हम दोबारा चलते UPSC कर लेते, पढ़ना ज्यादा आसान है फिजिकल के मुकाबले में. तर म्हणजे फिजिकल जो फिटनेस आहे आणि ट्रेनिंगचं जे स्टँडर्ड आहे फिजिकलच्या बाबतीत ते टफ आहे, नो डाऊट. थोडंसं मी ट्रेनिंग कशी असते ह्याच्याविषयी पण सांगतो. जवळपास आमच्या वेळेला रिझल्ट नंतर 10 महिनेचा टाइम भेटला होता जॉईनिंगसाठी. तो प्रत्येक वर्षी भेटतो. आताचा ट्रेंड मला माहित नाहीये. तर रिझल्ट नंतर मी जॉईन केलं. ITBP अकॅडमी मसुरीमध्ये आहे. टेरेन खूप जबरदस्त आहे, म्हणजे पहाडी इलाका आहे. हाय अल्टिट्यूड नाही म्हणू शकत, पण पहाडी इलाका आहे. पाऊस खूप होतो. मसुरी म्हणजे माहितच असेल, सगळ्यांचं स्वप्न असतंय, पण माझं ते थोडं साईड मध्ये होतं, LBS नव्हतं. जे स्वप्न होतं बाजूला जावं लागलं, बाजूला मसुरीमध्ये पण बाजूला जावं लागलं. हो, अंतराच्या दृष्टीने जवळ पोहोचलो होतो, पण करिअरच्या दृष्टीने एकदम डिफरंट होतं. माझ्या सोबतचे मित्र होते LBS मध्ये, त्यांना आम्ही भेटायला जायचो रविवारी, तो पण आमच्याकडे यायचे. तर लोकेशन चांगली आहे, पण लोकेशन टुरिस्ट साठी चांगली आहे, LBS वाल्यांसाठी चांगली आहे. पण जो ITBP मध्ये आहे ना, त्याला सतत वाटतं की यार कहाँ फस गए, एवढा रगडा मिळतो ना ट्रेनिंग मध्ये. तर ही थोडीशी मेंटली प्रिपेअर्ड राहायला पाहिजे तुम्हाला. थोडंसं ट्रेनिंगचं स्वरूप पण मी डिस्क्राईब करू इच्छितो. त्याच्यामध्ये 2 सेशन म्हणू शकतो आपण, 6-6 महिन्याचे असतात. पहिले 6 महिने टोटली फिजिकल वरती फोकस असतो. रोज तेच असते सगळं, PT वगैरे, ड्रिल आणि क्लासेस वगैरे चालतात आणि रनिंग वगैरे रेग्युलर असते. BPT, PPT हे थोडेसे टेक्निकल टर्म्स आहेत. तुम्हाला ट्रेनिंग मध्ये जेव्हा याल तुम्हाला हे क्लिअर होईल तुम्हाला सगळ्यांना. आणि मॅक्सिमम जे रनिंग असते ती असते 40 किलोमीटरची विथ 18 किलो वेट आणि मसुरीच्या टेरेन मध्ये. थोडंसं टफ आहे. मी घाबरवत नाहीये तुम्हाला, पण एक फॅक्ट सांगू इच्छितो. 40 किलोमीटर आणि अप डाऊन टेरेन आहे मसुरीचं, आणि पाठीवरती 18 किलोचा पिठ्ठू म्हणतात त्याला, आणि एक रायफल असते. तर हे तुम्ही समजू शकता. 40 किलोमीटर मोकळं जरी पळायचं म्हटलं ना, मी तर कधी 1-2 किलोमीटर पण पळालो नव्हतो जॉईन करायच्या आधी. आणि एवढ्याशा म्हणजे डे 1 पासून लास्टला आम्ही हे सगळं क्वालिफाय करायलाच लागतं. त्याच्याशिवाय POP होत नाही, पासिंग आउट. तर हे सगळं अचीव्ह केलं ते म्हणजे टफनेस तर आहे, नो डाऊट ट्रेनिंग मध्ये. बाकी जास्त लिहिणं, वाचणं किंवा इंटेलेक्च्युअल रिक्वायरमेंट नाहीये CAPF मध्ये. तुम्ही खूप म्हणजे डीपली इंटेलेक्च्युअल पाहिजेत
जसं IAS बाकी सिव्हिल सर्व्हिसेसची रिक्वायरमेंट असते असं नाहीये CAPF मध्ये. एक ऍव्हरेज इंटेलेक्च्युअल पर्सन आणि एक थोडासा त्याचा कॉमन सेन्स आणि फिजिकल फिटनेस आणि मेंटल टफनेस, ह्या 4-5 गोष्टी मी याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत CAPF ला रिक्वायर्ड जे आहेत. कारण आफ्टर ट्रेनिंग जेव्हा तुमचं जॉईनिंग होतं, सगळ्यात पहिलं जॉईनिंग सगळ्यात टफ लोकेशन्सला होतं. कारण की तुम्ही यंग क्लास असतात, युथ असतात, एकदम क्लायमेटच्या डिफिकल्ट सिच्युएशन असतात, क्लायमेटिक कंडिशन असतात, जिओग्राफिकल कंडिशन असतात. त्या सगळ्या ज्या म्हणजे झेलू शकतो तो युथ आणि यंग एकदम, तो त्याला सर्व्हाइव्ह करू शकतो. त्यामुळे सगळ्यात टफ लोकेशन जस्ट आफ्टर पासिंग आउट नंतर मिळते. आता टफ इन द सेन्स की जिओग्राफिकल पण आहे आणि बाकी एनिमी वाईज आणि सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू न पण टफ म्हणू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल मी ITBP आहे, तर ITBP मध्ये खास म्हणजे वॉर वगैरे होत नाही आमच्या बॉर्डरला, लढाई वगैरे होत नाही जास्त, पीसफुल आहे. आमचे जेवढे पण अग्रीमेंट्स आहेत ते फॉलो होतात. नॉर्मल असते, तुम्ही न्यूज मध्ये पण पाहत असाल, बॅनर ड्रिल होते जेव्हा आपण फेस ऑफ होतो, बॅनर ड्रिल होते, ते पण जातात, आम्ही पण येतो. खास कोई डिस्प्यूट होत नाहीये जनरली. आणि जी डिप्लॉयमेंट आहे ती 3488 किलोमीटरची आहे, जम्मू काश्मीर पासून अरुणाचल पर्यंत. हे सगळा डेटा तुम्हाला इंटरनेटवर पण भेटेल. ह्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नेपाळमध्ये SSB आहे आणि अरुणाचल प्रदेश आणि आसाम या स्टेटची जी बॉर्डर आहे, चायना बॉर्डर, त्या ठिकाणी ITBP ची डिप्लॉयमेंट आहे. मोस्ट ऑफ द एरियाज सगळे हाय अल्टिट्यूड मध्ये आहेत. मी जिथं डिप्लॉयड होतो ती 18,000 फीट फ्रॉम मीन सी लेवल ची हाईट होते. तर हाईट जशी जशी वाढत जाते तसं तसं ऑक्सिजनचं जे लेवल असते ती थोडीशी कमी होते. लेहमध्ये पण तुम्ही जेव्हा टुरिझम म्हणजे फिरायला वगैरे जाल तर फील करा. पहिला आठवडा तर तुम्हाला म्हणजे एक वेगळंच फिलिंग येईल, कुठं आलो, काय आहे. तर म्हणजे सांगायचा उद्देश आहे की मेंटली टफ आणि फिजिकली फिट दोन गोष्टींची रिक्वायरमेंट आहे CAPF मध्ये. आता बाकी फोर्सची पण थोडंसं मी सांगू इच्छितो. जसं CRPF आहे, CRPFचं जे आहे मोस्ट ऑफ द डिप्लॉयमेंट इनलँड म्हणजे इंटरनल सिक्युरिटी मध्येच आहे. कुठलीही बॉर्डर गार्ड करत नाहीये CRPF. ऍक्च्युली 2000 मध्ये एक कॉन्सेप्ट आला होता, वन बॉर्डर वन फोर्स. ह्या कॉन्सेप्ट वरती सगळ्या फोर्सला एक बॉर्डरची रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. BSF ला आहे पाकिस्तान आणि बांगलादेशची रिस्पॉन्सिबिलिटी. नेपाळला आहे, सॉरी, SSB ची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती नेपाळ आणि सिक्कीम. ITBP ची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती चायना बॉर्डरची आहे. आणि CISF तर इंटरनल सिक्युरिटी आणि जे आपले इन्स्टॉलेशन्स आहेत, मेट्रो आहे, एअरपोर्ट आहे, थोड्याफार प्रमाणात VIP सिक्युरिटीची ड्युटी आहे. आणि ज्या बाकी प्रायव्हेट कंपनीज आहेत जसं इन्फोसिस आहे, त्या पेमेंट बेसिसवर पण त्यांची सर्व्हिसेस घेतात. तर हे झालं 5 फोर्सच्या बॉर्डर आणि त्यांचा काय काय रोल आहे. आता याच्यामध्ये मी प्रेफरन्स जर पाहायला गेलं तर सर्वप्रथम CISF एक प्रायोरिटी असते बऱ्याच जणांची. फर्स्ट चॉईस ऑब्विसली CISF देतात, कारण की त्याचं जे डिप्लॉयमेंट आहे ती डिप्लॉयमेंट म्हणजे चांगल्या ठिकाणी असते, जिथं रिसोर्सेस इझिली मिळतात, एज्युकेशनच्या फॅसिलिटीज, फॅमिली पॉइंट ऑफ व्ह्यू, फॅमिली स्टेशन्स वगैरे, आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी डिप्लॉयमेंट असते. त्याच्यानंतर SSB पण एक चांगला ऑप्शन आहे. आणि CRPF चा जो रोल आहे तो जम्मू काश्मीरमध्ये इंटरनल सिक्युरिटी आणि नक्सल एरियामध्ये थोडासा डिपेंड करतं सिच्युएशन टू सिच्युएशन. आणि BSF चा रोल आहे तो पाकिस्तान बॉर्डरशी आणि बांगलादेश बॉर्डरशी आहे. आता त्याच्यानंतर थोडंसं जर जनरल थोडंसं इन्फॉर्मेशन तुमच्याशी शेअर करू इच्छितो मी, जे मी अनुभवलं आहे. सर्व्हिसेस मध्ये प्रोज आणि कॉन्स काय आहेत ते थोडंसं मी शेअर करू इच्छितो.
ग्रुप ए ची पोस्ट आहे, ठीक आहे, चांगलं आहे. आणि बाकी फॅसिलिटीज पण ठीक आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. फॅसिलिटीज तुम्हाला भरपूर मिळतील. थोडासा जो पार्ट आहे सोशल कॉन्टॅक्ट थोडेसे कमी होतात, ज्यांची पण बॉर्डर गार्डिंग फोर्समध्ये सर्व्हिस आहे. कारण की डिप्लॉयमेंट अशा ठिकाणी आहे तिथं नेटवर्कचे इश्यू आहेत. तुम्ही कंटिन्युअसली मोबाईल नेटवर्कमध्ये नाही राहणार. आणि बाकी पण बऱ्याचशा गोष्टी असतात, ज्या की जसं पेट्रोलिंग असते. नॉर्थ ईस्टचा सारखा एरिया आहे, जंगल इलाका असतो. एकदम इंटेरियर मध्ये तुम्हाला पायी चालायला लागतंय. नंबर ऑफ डेज मध्ये तुम्हाला ते पॉइंट्स कव्हर करायचे असतात. तर थोडंसं रिक्वायरमेंट जी आहे ते फिजिकली फिटनेस खूप रिक्वायर्ड आहे सीएपीएफ मध्ये. मी म्हणजे वारंवार तुम्हाला हेच सांगतोय की फिजिकल फिटनेस आणि मेंटल टफनेस ह्या 2 बेसिक गोष्टी आहेत, ज्या की सीएपीएफ ची रिक्वायरमेंट आहे. ही एक थोडीशी मी इन्फॉर्मेशन आपल्यासोबत शेअर केली, जे काय माझे अनुभव होते. माझी रिक्वेस्ट आहे विद्यार्थ्यांना की तुमचे काही प्रश्न वगैरे असतील, कारण तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे ती तुमच्या प्रश्नामधून मला कळून येईल. नाहीतर वन वे कॉन्व्हर्सेशन होईल. माझ्यापेक्षा खूप सिनियर अधिकारी आणि नॉलेजेबल म्हणजे सगळ्याच दृष्टीनं माझे पण ते मार्गदर्शक राहिलेले आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत. पण स्पेसिफिक सीएपीएफच्या दृष्टीनं तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा, ताकी मी त्या अनुसार मग तुम्हाला रिप्लाय करू शकेल. आणि सर एक थोडंसं, मी 2012 पासून महाराष्ट्राच्या बाहेर आहे. मराठी थोडीशी माझी कमजोर, म्हणजे कमी बोलतो मी चांगली आहे. तरी पण प्रयत्न करतोय मी. माझी मराठी तशी महाराष्ट्र असताना खूप चांगली होती, पण मला थोडासा आता अडथळा येतोय, कारण प्रॅक्टिस मध्ये नाहीये माझ्या मागच्या 8-9 आपण वर्षापासून. हिंदीमध्ये पण बोलू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांना हिंदीत प्रश्न विचारायचे असतील ते हिंदीत विचारतील. सर्वेशला एक प्रश्न आहे. सर्वेश, प्रश्न विचार. खूप चांगलं, खूपच छान माहिती दिली आहे. म्हणजे जसं आता पॅरामिलिटरी किंवा या सगळ्या म्हणजे जे काही महत्वाचे पॉइंट्स तर आता आपण कव्हर केलेलेच आहेत त्याच्यामध्ये, की सिव्हिल सर्व्हिसेस वरती मेन फोकस असावा. नक्कीच. म्हणजे आदमचं स्वतःचं स्वप्न होतं की सिव्हिल सर्व्हिसेस थ्रू IAS बनावा. आणि मोस्टली बघा की जे विद्यार्थी जेन्युइनली तयारी करणारे असतात आणि ज्यांना युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची माहिती मिळते, म्हणजे माझा इतक्या या 16 इयर्स मधला एक्सपिरियन्स आहे. मी सगळं सोडून करिअर वगैरे सगळं बाजूला ठेवून जे हे इतक्या वर्ष विद्यार्थ्यांना गाईड केलं, तर ज्यावेळेस आम्ही कंपॅरेटिव्हली सांगतो सर्व्हिसेस मधलं, पॅरामिलिटरी, MPSCच्या राज्यसेवा किंवा सिव्हिल सर्व्हिसेस, तर ज्यांना त्याचा इम्पॉर्टन्स कळतो ते 100% सिव्हिल सर्व्हिसेस कडेच जातात. ओके. फक्त आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा दुसरा तू जो महत्वाचा मुद्दा सांगितलाय, की आपण सिव्हिल सर्व्हिसेस ची परीक्षा दिल्यामुळे बाकीच्या एक्झामिनेशन ज्या आपण क्वालिफाय होऊ शकतो, हे पण विद्यार्थ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. कारण सिव्हिल सर्व्हिसेसच्या लेवलची तयारी केल्यामुळे युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची विविध एक्झामिनेशन्स क्वालिफाय होता आल्या. यातला जो एक पॉइंट जो आहे ना आदम, की इतर एक्झामिनेशन्स आपण देऊ नये. थोडंसं याच्यामध्ये मी अलीकडे विद्यार्थ्यांना काय करतो सजेस्ट, की आपला फोकस अभ्यास IASचा असला पाहिजे. पण आजकाल काय झालंय की सिलेबस मध्ये बरेचसे म्हणजे सिमिलॅरिटीज खूप सारे आलेले आहेत. ओके. येस. म्हणजे जसं आता युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसला किंवा MPSC स्टेट सर्व्हिसेसला सीसॅटचा एक पेपर आलेला आहे, ज्याच्यामध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन वगैरे हा भाग असतो. आणि नॉर्मली बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थ्यांना म्हणजे तयारी करतात विद्यार्थी, आणि विद्यार्थ्यांना कुठल्या वेगवेगळ्या जर एक्झाम्स दिल्या, तर त्यांना जसं आता बँकांच्या एक्झाम जर विद्यार्थ्यांनी दिल्या किंवा स्टाफ सिलेक्शनच्या, तर आपल्याला एक्झाम द्यायला 1 दिवसाचा टाइम जातो. फक्त एवढंच आहे की आपण सिलेक्शन झाल्यानंतर ते जॉईन करू नये, हा एक महत्वाचा पार्ट आहे. कारण त्याच्यामुळे जे डायव्हर्स आपण जे
भटकतो तो महत्वाचा पार्ट आहे. म्हणून मी नॉर्मली माझी अशी एक आता अलीकडे मी ही स्ट्रॅटेजी मी आधी नाही सांगायचो. ज्यावेळेस तुम्ही लोकं किंवा बरेचसे विद्यार्थी यायचे, त्यावेळेस मी सांगायचो की फोकस टू यूपीएससी त्यालाच हे करा. पण मी अलीकडे काय सांगतोय ना, थोडा स्ट्रॅटेजिकलीच भाग आहे, की यात 1 वर्षाची तयारी केल्यानंतर तुम्ही तुमचं कॉम्पिटिटिव्हनेस डेव्हलप होण्यासाठी आणि तुम्हाला तिथे 1 तासामध्ये, 2 तासामध्ये जाऊन परीक्षेमध्ये तुम्ही किती अटेंड करू शकता यासाठी बाकीच्याही एक्झाम द्या. त्याच्यामुळे काय होतं, समजा आपण बँकेच्या स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम दिल्या, तर बँकेचं स्टाफ सिलेक्शनचं जे मॅथ्स आहे, रिझनिंग आहे, ते सीसॅट पेक्षा जास्त टफ असतं. त्याच्यामुळे तिथे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस होते. तर माझा थोडासा हा अप्रोच आहे. तुम्हा लोकांच्या वेळेस काय होतं, की रिझनिंग, मॅथ्स वगैरे इतकं सिव्हिल सर्व्हिसेसला नव्हतं. म्हणजे तो ॲज सच आले क्वेशन्स तर यायचे, नाहीतर नाही यायचे. आता त्यांनी सेपरेट पेपर दिलेला आहे. त्याच्यामुळे हा थोडासा एक पार्ट आहे. एनिवे सर्वेशचा प्रश्न आहे. सर्वेश विचार तू प्रश्न. सर्वेश. सर्वेश प्रश्न विचारतोयस ना? हो. हां. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. मायसेल्फ सर्वेश. सर माझा प्रश्न हा आहे की ना, लोकांना सगळं माहित असतं, पण फिजिकल मध्ये ना सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस मध्ये नॉकनीस चेक केलं जातं का? कारण बरेच लोक त्यामध्ये रिजेक्ट होतात. म्हणजे त्यांचं फिजिकल मेरिट स्टँडर्डच्या हिशोबाने का त्याच्यापेक्षा? नॉकनीचा प्रश्न आहे ना तुझा सर्वेश? हॅलो. हो सर. हां, नॉकनी चेक केलं जातं. मेडिकल मेडिकल जी असते ना, मेडिकल जी एक्झामिनेशन असते, म्हणजे फिजिकल म्हणजे काय, तर फिजिकलमध्ये रनिंग असते. ओके, 800 मीटरची रनिंग असते. त्यानंतर मग 100 मीटरची रनिंग असते. ओके, त्याच्यानंतर मग गोळाफेक असते. त्याच्यानंतर लांब उडी असते. ओके. तर ह्या गोष्टी फिजिकलमध्ये आल्या. म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही यूपीएससीची पॅरामिलिटरी फोर्सेसची ज्यावेळेस तुम्ही रिटर्न क्वालिफाय होतात सेंट्रल ची, त्याच्यानंतर मग तुमचं फिजिकल असतं आणि ते झालं की इमिजिएटली त्याच्यानंतर तुमचं मेडिकल असतं. तर मेडिकलमध्ये ए टू झेड सर्वच्या सर्वच गोष्टी चेक केल्या जातात. ए टू झेड सगळंच चेक केल्या जातात. कारण मी स्वतः यूपीएससीची पहिली जी बॅच होती, ती माझी बॅच होती पॅरामिलिटरी फोर्सेसची 2004-5 ची. त्याच्यामुळे मी या सगळ्या ह्यातून गेलेलो आहे पॅरामिलिटरीच्या. तर सर्वच्या सर्व गोष्टी चेक होतात. आदम, नॉकनी चेक होतं का असा प्रश्न होता. सर मला प्रश्न नाही कळाला, मी थोडासा डिस्कनेक्ट झालो. नॉकनी जे मेडिकल ज्यावेळेस एक्झाम होते ना, तर सर. नॉकनी चेक होतं का, तर तो त्याचा प्रश्न होता. तर ते होतं ना मेडिकल याच्यामध्ये. मेडिकलची ज्यावेळेस नॉकनी एक्झाम मी समजलो नाही, म्हणजे एक्झॅक्ट काय आहे? अच्छा, आपलं जे हां. हो चेक होतंय. चेक होतं ते. चेक होतं हो. आणि जर असेल प्रॉब्लेम तर रिजेक्ट केल्या जातं. हो, मेडिकल पण थोडं स्ट्रिक्टली होतंय, कारण जॉबची रिक्वायरमेंट तशी आहे. नाही, मी मला त्यांनी रिपीट केलं होतं मेडिकलला. माझं सर. ज्यावेळेस मी 2004-5 ला पहिली बॅच होती पॅरामिलिटरीची, त्यावेळेस पॅरामिलिटरी म्हटलं जायचं. मग म्हणजे आत्ताचा जो शब्द आहे, हो. तर आमच्या वेळेस सेंट्रल आर्म पोलीस. पॅरामिलिटरी फोर्सेस सीपीएफ, हां सेंट्रल सर. पॅरामिलिटरी फोर्सेस 2004-5 ला काही वर्ष ज्या पुढच्या ऍड निघाल्या त्या सीपीएफ म्हणून आल्या होत्या. हो. आणि नंतरच्या आता अलीकडचे जे ऍड निघतायत त्याच्यामध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस. तर ते बरं झालं मगाशी तो डिफरन्स सांगितला विद्यार्थ्यांना. तर मला स्वतःला मला आठवतं इंदोरला माझी टेस्ट होती इंदोरला. अच्छा. आणि नंतर मग मला तिथून मला रिपीट केलं त्यांनी, दिल्लीला परत बोलावलं होतं मेडिकलसाठी. अच्छा. त्यामुळे माझे चांगले अनुभव आहेत त्या घेतले. एनिवे दुसरा प्रश्न. सर, माझा प्रश्न आदम सरांना आहे, की ते मगाशी बोलत होते, की त्यांना म्हणजे खूप म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खूप असे चुकीचे निर्णय घेतले. मग त्याचं कधी रिग्रेट नाही झालं का? आणि त्याला कसं डील केलं तुम्ही? रिग्रेट मला होत राहिलं जोपर्यंत माझे अटेम्प्ट होते सिव्हिल सर्व्हिसेसचे. कारण मी ITBP जॉईन केल्यानंतर माझे 2 अटेम्प्ट शिल्लक होते.
जोपर्यंत अटेम्प्ट होते आणि एज लिमिट होतं तोपर्यंत मला रिग्रेट होत राहिलं. पण जेव्हा सगळे ऑप्शन संपून जातात तेव्हा ती जी फिलिंग असते ती ऑप्शनच नाहीये त्याला विसरण्याशिवाय. कारण ठीक आहे, आता आपण काही करू शकत नाहीत, आपल्याकडे काही नाहीये हातात, ऑप्शनच नाहीये. तेव्हा मग आपण परिस्थितीनुसार आपण स्वतःला अडॉप्ट करत जातो, नॅचरली होत जातं ते. अशा पद्धतीने मग ते होतं परिस्थितीनुसार, सिच्युएशन नुसार. रिग्रेट होतं नो डाऊट. आपण सर्व्हिसमध्ये आल्यावर पण मी जेव्हा IAS आणि IPS ला बघतो तेव्हा एक आतमधून एक कुठं ना कुठं ते असतंय सबकॉन्शियस माइंड मध्ये. तर ते फिलिंग येते की हा ठीक आहे, थोडंसं आपण बाकी एक्झाम कमी दिल्या असत्या किंवा बाकी ठिकाणी जॉब नसता केला तर कदाचित आपण करू शकलो असतो. तो जो एक कॉन्फिडन्स करू शकलो असतो वाला असतो ना, तो कायम मनात राहतो आणि तो तोपर्यंत राहतो जोपर्यंत आपण 100% त्या एक्झामला देत नाहीयेत. तर ही फिलिंग येऊ नये भविष्यात, त्यासाठी एकच ऑप्शन आहे की तुम्ही 100% आपलं जे आहे ते जे पण तुमचं गोल आहे त्याच्यासाठी द्यायला पाहिजे. आणि तिथं थोडंफार आपण कमी पडलो तर मग ही फिलिंग येते जी मी आता अनुभव करत असतो. नाही, नाही. पण मला असं वाटतं, की एक खूप चांगला फोर्स आहे ITBP किंवा पॅरामिलिटरी हो, हे हो, हो. एक अभिमानास्पद गोष्ट आहे. हो. असं हे नाही. कारण खूप चांगली आता नॅशनल सिक्युरिटी गार्ड सारख्या ठिकाणी पण काम करायला मिळतं. हो, हो. वेगळा अनुभव येतो. कारण प्रत्येकाने IASच झालं पाहिजे असंही नाही. पण म्हणजे नाहीये, बघा हा. मी या माध्यमातूनच तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना मी वारंवार सांगतो, की सर. तुम्ही प्रॉपर जर कमी एजमध्ये असाल, म्हणजे माझं सांगणं तर महाराष्ट्रातल्या जे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत, सर. ओके, किंवा ज्यांचं नुकताच ग्रॅज्युएशन झालेलं असतं किंवा ग्रॅज्युएशन होऊन काही वर्ष झालेलं असतं, मी नेहमी सांगतो, की तुम्ही टार्गेटच सुरुवातीला IAS, IPS, फॉरेन सर्व्हिसेस, रेव्हेन्यू सर्व्हिसेस हे डिसाईड करा. त्याच्यासाठी जीवापाड मेहनत घ्या. पण काय काय खाऊन म्हणजे आता असा प्रॉब्लेम असा आहे, की ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांना गाईडन्स राहत नाही आणि हो, म्हणून ते एक्झॅक्टली. कुठेतरी दिल्ली, पुणे, मुंबई इकडे-तिकडे भरकटतात. आता आपण मुंबई या रिजनमध्ये काम करतो. इथल्या विद्यार्थ्यांना सर्व काही अवेलेबल असतं, परंतु त्यांना ते स्वप्नच पडत नाही, की आपण अधिकारी व्हायचं. हा, म्हणजे हा. आणि त्यामुळे मोठा प्रॉब्लेम होतो मग. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा अप्रोच हाच असतो, की पहिले छोटी-मोठी नोकरी घेऊ. बरं, परिस्थिती नसताना वेगळी गोष्ट आहे, परंतु परिस्थिती असतानाही अनेक विद्यार्थी छोटी-मोठी नोकरी घेऊ, नंतर मग कुठेतरी बघू किंवा आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा गैरसमज अजूनही आहे, की UPSC सिव्हिल सर्व्हिसेस खूप डिफिकल्ट असतं आणि MPSC वगैरे किंवा त्याच्यातून आपण होऊन जातो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, की आज फोर्सेसमध्ये एका चांगल्या पदावरती असताना सुद्धा थोडासा एक फील असतो आणि हा फील जो आहे ना आदम, मी सर. अनेक अनेक लोकांमध्ये बघितलेला आहे. म्हणजे माझे आता काही म्हणजे आपल्या इथून क्लासेस केलेले काही मुलं ज्यांना त्यावेळेस मी सांगत असतो, की बाबा तुमचं PSI थ्रू सिलेक्शन झालं असेल तर जॉइन करू नका हा, शक्यतो हा. किंवा किंवा कुठेतरी छोट्या-मोठ्या याला तुम्ही फोकस करा कारण तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. तर मुलांचं काय असतं, की जॉब मिळतो आणि मिळाल्यानंतर तो सोडायची इच्छा नसते. जॉइन करतात. ओके. फक्त इथे प्रोव्हायडेड मी सिच्युएशन अशीच म्हणेल, की परिस्थिती जर खूपच वाईट असेल, तर मग आपल्याला पर्याय नाही. पण सपोर्ट बरोबर. सिस्टम जर तुमच्या पाठीशी असेल, तर अभ्यासाकडे फोकस करा. 2 वर्षाच्या तयारीमध्ये म्हणजे 100% IAS, IPS निघणं काहीही कठीण नाही. फक्त कंटिन्यूटी, रेग्युलर गाईडन्स या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि जे मेंटर्स असतात त्यांच्याकडून त्यांच्या कंटिन्युअसली सोबत असणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सिलेक्शन होतपर्यंत. एनिवे बाकीच्यांचे प्रश्न आहेतच. कोणाचा प्रश्न होता आता? एक थोडंसं मी ऍड करू इच्छितो सर, सर्व विद्यार्थ्यांसाठी. हं. एक बुक आहे, म्हणजे बुक पण मी थोडंसं हॉबी आहे माझी. एक बुक आहे दी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. काफी म्हणजे पॉप्युलर सी बुक आहे. त्या बुकचं मी एक जिस्ट सांगतो. म्हणजे माणूस काय असतो, तर माणूस तो असतो जो तो विचार करतो आणि जो तो स्वप्न पाहतो. सबकॉन्शियस माइंड हे कधीच झोपत नाही किंवा कधीच रेस्ट करत नाही. आपली बॉडी रेस्ट करते, आपण रेस्ट करतो, पण आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ते कधीच रेस्ट नाही करत. तर आपण जे विचार करतो कळत नकळत, इंटेन्शनली अनइंटेन्शनली, तर ते सबकॉन्शियस माइंड जे आहे ते रेकॉर्डिंग करतं कंटिन्युअसली. तर तुम्ही ज्या गोष्टीविषयी वारंवार विचार करता आणि ज्या गोष्टीचं स्वप्न पाहता, ह्या गोष्टी
म्हणजे तुम्हाला नकळत त्या इम्बाईब होतात सबकॉन्शियस माइंड वरती. तर माझं म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून सांगायची एक गोष्ट आहे की तुम्हाला जे व्हायचं आहे ना आणि तुम्ही जे बनू इच्छिता, ह्या दोन गोष्टी सतत त्याच विषयी विचार करायचा. समजा तुम्हाला IAS व्हायचंय, तर फक्त IAS आणि IAS एकच गोष्टीविषयी विचार आणि त्यानुसार वाटचाल. त्याची रिक्वायरमेंट काय आहे? असं नाही की फक्त विचार करत राहिलो आणि अभ्यास नाही करत आहे, तर ते अचीव नाही होत, शक्य पण नाही. तर ती युटोपिक सिच्युएशन होईल. तर म्हणजे सांगायचा उद्देश हेच आहे की ती पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड मध्ये हेच सांगतात की तुम्ही सतत त्याच विषयी विचार करायला पाहिजे आणि त्या वाटेवर चालायला पाहिजे. तर आरामात Exactly. तुमचं जे एम आहे ते अचीव होऊन जातं. बिलकुल बिलकुल, खूप महत्वाची गोष्ट सांगितली. हे पुस्तक शक्य झालं तर सगळ्यांनी वाचा आणि हा. चांगली पुस्तकं वाचणं फार आवश्यक आहे. पर्सनॅलिटी सर्वांच्या- डेव्हलपमेंटसाठी सिलेबसच्या व्यतिरिक्त जी पुस्तकं आहेत ते पण वेळ भेटला तर वाचत चला, कारण त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला एक वेगळीच नॉलेज मिळेल तुम्हाला, जे की एक चांगला ह्युमन बनवण्यासाठी असते. एक चांगला अधिकारी बनण्यासाठी सिलेबस आहे, पण एक चांगला माणूस बनण्यासाठी बाकीचे नॉवेल्स आहेत जे वर्ल्ड म्हणजे बाकी जे ऑथर आहेत फॉरेनचे, खूप चांगले चांगले नॉवेल्स आहेत. ते तुम्हाला चांगला माणूस बनवतील आणि सिलेबस तर आहे तुम्हाला अधिकारी बनवतील. तर प्रायोरिटी सिलेबसची ठेवा, कारण अधिकारी बनल्यानंतर चांगला माणूस बनण्यासाठी तुमच्याकडे वेळ पण आहे आणि प्लॅटफॉर्म पण आहे. येस, इतर कोणाचे काही प्रश्न? हॅलो सर, हा गुड मॉर्निंग. माझं नाव श्रद्धा ढगे आहे. हा माझा हा प्रश्न आहे की जे पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये किंवा CAPF मध्ये फिमेल रेशो असतो का? हो, ऍक्च्युली 2010-12च्या दरम्यान एक रिपोर्ट सबमिट झाली होती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की फिमेलचं जे पर्सेंटेज आहे CAPF मध्ये ते 33% करण्याचं टार्गेट आहे. पण वेगवेगळ्या फोर्सेसमध्ये ते वेगवेगळ्या पर्सेंटेज मध्ये अचीव झालेलं आहे. तर आता जे आहे ते सर्व फोर्समध्ये सर्व म्हणण्यापेक्षा मला जे माहित आहे CAPF ला पहिल्यापासून CISF मध्ये पहिल्यापासून फिमेल आहेत ऑफिसर अधिकारी. CRPF मध्ये पण आमच्या वेळेपासूनच होत्या. SSB मध्ये पण पहिल्यापासून आहे. ITBP मध्ये आता इंडक्ट झालेले आहेत. मला वाटते 2 ते 3 फिमेल ऑफिसर सध्या ऍट प्रेझेंट आहेत ITBP मध्ये. BSF मध्ये पण इंडक्ट झालेले आहेत. तर ऍट प्रेझेंट सगळ्याच फोर्स मध्ये फिमेल अधिकारी येत आहेत. ओके सर, थँक्यू. आणि यामध्ये एक महत्वाचं सांगतो मी तुम्हाला, म्हणजे माझं आमच्या पहिल्या बॅचला आम्ही ज्यावेळेस फिजिकलला गेलो होतो या पॅरामिलिटरीच्या याला, तर जवळपास फिजिकलला इंदोरच्या, मला वाटतं इंदोरला BSF की CRPF, BSFचं ट्रेनिंग सेंटर आहे. BSFचा आहे, राईट, BSFचा. तर त्यावेळेस म्हणजे ते गमतीचा भाग असा होता, एकच मुलगी आली होती फिजिकलला, आणि तिला तिथले जे जवान होते ना ते म्हणे की मॅडम आप कुछ भी करके इसको क्वालिफाय करो, आपका सिलेक्शन अच्छी पोजीशन पे है. तिला विचारलेला, म्हणजे आता मुलांना कोणी सपोर्ट नाही केला, पण तिच्यासोबत 2 जवान धावत होते तिला पुश करायसाठी, तिला एनकरेज करायसाठी. म्हणजे परिस्थिती अशी होती 2004-5ची, कारण आमची 4ची ती एक्झाम होती आणि 5ला ते सगळं झालं होतं. म्हणजे माझं सांगण्याचं हे आहे की मुलींना आमच्या पहिल्या याच्यामध्ये 50च्या प्रपोर्शन मध्ये एकच मुलगी धावली होती आमच्यासोबत त्या बॅच मध्ये. ओके, नंतर हळूहळू वाढत गेल्या. अलीकडच्या काळामध्ये मुलींचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतंय, पण पॅरामिलिटरी बद्दल अवेअरनेस महाराष्ट्रात नाही आहे. ते जास्तीत जास्त अवेअरनेस उत्तर भारतामध्ये आहे आणि साऊथ इंडियामध्ये आहे. माझं मुलींना सुद्धा आव्हान असेल, म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगतो की MPSC थ्रू आपण PSI साठी विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत घेतात, पोलीस सब इन्स्पेक्टर साठी PSI बनायला. पण PSI ही ग्रुप बी ची नॉन गॅझेटेड पोस्ट आहे आणि असिस्टंट कमांडंट ही क्लास 1 अधिकाऱ्याची पोझिशन आहे. खूप फरक पडतो ग्रुप बी आणि ग्रुप ए मध्ये, भरपूर फरक पडतो, हे लक्षात घ्या. ओके, तर त्यामुळे ज्यांचं फिजिकल फिटनेस चांगलं असेल, म्हणजे तुम्ही MPSC राज्यसेवाच्या लेवलची जरी प्रिपरेशन केली असेल ना चांगल्या पद्धतीने, तरी पण तुम्ही असिस्टंट कमांडंट क्वालिफाय होऊ शकता. आणि कुठेतरी कॉन्स्टेबल मध्ये किंवा कुठेतरी PSI मध्ये अडकण्यापेक्षा CISF, CRPF हे जे 2 फोर्सेस आहेत तिथे जरी मुलींना चान्स मिळाला, आणि त्यातल्या त्यात CISF मध्ये, तर तुमचं सोन्याहून पिवळं म्हणतो ना आपण. ओके, सो दॅट वुड हॅपन.
सो मुलींनी हे लक्षात ठेवा आणि खूप काही डिफिकल्ट राहत नाही. फक्त परीक्षा दिल्या गेल्या पाहिजे. परीक्षा देणं हे आवश्यक आहे. एनिवे आणखी प्रश्न दुसरे बाकीचे? आदम हेलो सरांना विचारा. हाँ, यस. फैसल, हाँ पूछो. गुड इवनिंग सर. गुड इवनिंग. सर मैं बहुत सारे लोग बोलते हैं सर कि बॉलीवुड सेलिब्रिटी से मिलके हमको बहुत अच्छा लगा, लेकिन हम बहुत लकी सर, एक एनएसजी ऑफिसर से हमारे को मुलाकात होगी सर. और सर ये मतलब मैं मंगेश सर की वजह से हुआ सर, इसके लिए मंगेश सर को थैंक यू सर. यस, यस. और सर हम बिल्कुल प्रयत्न करते रहेंगे इसी तरह से आपको अच्छे-अच्छे लोगों के साथ आपकी मुलाकात करने का. आप जुड़े रहिए बस. हाँ, यस सर, यस सर. सर मैं जो क्वेश्चन है वो ऐसा है कि अब खुद को मतलब इंटरव्यू के हिसाब से एज अ ऑफिसर खुद को कैसे डेवलप करे, कि मेंटली कैसे स्ट्रांग करे, और सेल्फ डिसीजन मेकिंग जो रहता वो बहुत बड़ा रोल इम्पैक्ट करता है ऑफिसर्स में. यही क्वेश्चन था, मतलब हाउ टू सेल्फ इम्प्रूव, मतलब हाँ बस वही. आप जो है ये पूछ रहे हो सर्विस पॉइंट ऑफ व्यू या फिर और भी अलग तरह से? मतलब पर्सनालिटी सर्विस के हिसाब से पूछ रहे हैं या फिर और हाँ सर बिल्कुल वैसे एज अ ऑफिसर. मैं सिंपल सा इसमें बताना चाहूंगा, जो हमारा फंडामेंटल ड्यूटीज है. यस सर. जो कॉन्स्टिट्यूशन का फंडामेंटल ड्यूटीज है, वो जो 11 ड्यूटीज है वो सारी याद करनी है और वो अपने अंदर डालनी है. अच्छा. बस. और सर ये और उसी के हिसाब से एक्ट करना है. और सर ये आपने जो एमपीएससी के बारे में बताया है. हेलो. हाँ बोलो फैसल, बात करो. हाँ सर, आपने जो जैसे एमपीएससी के बारे में बताया कि आप जितने पढ़ोगे उतने ही डीप में जाओगे, तो फिर वो आपने को सिलेबस कंप्लीट होने के उस पे पॉइंट ऑफ व्यू पे देखना है, या किस तरह से हिसाब से देखना है कि अपन प्रिपेयर है क्या नहीं? देखो, कोई भी एग्जाम या प्रिपरेशन के लिए टाइम बहुत इम्पोर्टेंट होता है. अच्छा. तो उसमें टाइम मैनेजमेंट वो एग्जाम से ही इसीलिए इम्पोर्टेंट है क्योंकि जब आप अधिकारी बनते हैं तो टाइम मैनेजमेंट जो है एक बहुत अहम पहलू बन जाता है अधिकारी के लिए, क्योंकि कई सारी चीजें होती है, कई डाइवर्स चीजें होती है, आपको अलग अलग चीजें डील करनी होती है. तो टाइम मैनेजमेंट एग्जाम टाइम से ही बहुत इंपॉर्टेंट है. तो टाइम मैनेजमेंट के उससे देखा जाए तो आपको एक तो सिलेबस देखना चाहिए. सिलेबस में किस सेक्शन को कितना वेटेज है नंबर वाइज. एग्जाम में कौन सा चैप्टर या कौन सा सेक्शन या जो भी है सिलेबस का डिवीजन जैसा भी होगा वो कितना वेटेज है उसका मार्क्स से हिसाब से. तो उतना ही वेटेज के हिसाब से टाइम को आप डिस्ट्रीब्यूट करिए, वेटेज वाइज प्रायोरिटाइज करिए. अब उसमें ये मत देखिए कि ये मुझे पसंद नहीं है, ये पसंद है. अच्छा. आपको वेटेज के हिसाब से देखना पड़ेगा. जिसको ज्यादा वेटेज होगा उस पे आपको ज्यादा टाइम देना होगा अकॉर्डिंगली रिस्पेक्टिवली. तो इसी हिसाब से प्रायोरिटाइज करते हुए आपको सिलेबस को कंप्लीट करना होगा. और आंसर राइटिंग बहुत इंपॉर्टेंट है. सब्जेक्टिव, जहां भी सब्जेक्टिव एग्जाम है आंसर राइटिंग, वहां आंसर राइटिंग प्रैक्टिस बहुत ही इंपॉर्टेंट है. और सर ये आपने मतलब एमपीएससी के जो प्रीलिम्स है था वो और यूपीएससी के प्रीलिम्स, ये दोनों में काफी फर्क है. अच्छा. तो एमपीएससी के प्रीलिम्स में मतलब आपने बहुत सारे एग्जाम्स दिए हैं, तो एमपीएससी के प्रीलिम्स में प्रिपेयर कैसे करना है? फैक्चुअल क्वेश्चंस बहुत रहते हैं वहाँ. फैक्चुअल क्वेश्चंस के लिए पहले तो रीडिंग, वोरेसियस रीडिंग आप बहुत पढ़िए. साथ ही साथ जो क्वेश्चन पेपर्स होते हैं, प्रीवियस क्वेश्चन पेपर्स या जो भी सेट मिलते हैं मार्केट में, ऑब्जेक्टिव के जो जितने भी सेट्स होंगे, मैक्सिमम टाइम प्रैक्टिस करिए उसको. यस सर. प्रैक्टिस बहुत इंपॉर्टेंट है. और बेसिक जो मैंने रूल बताया था, लॉ ऑफ डिमांड एंड सप्लाई, इसको हमेशा दिमाग में रखना है क्योंकि हर एग्जाम का और हर पोस्ट का अलग रिक्वायरमेंट है.
जब तक Yes, आप उस रिक्वायरमेंट को नहीं समझेंगे तब तक आप अपनी तरफ से सप्लाई नहीं कर पाएंगे। yes sir. तो उस Thank you. एग्जाम को समझना है और लॉ ऑफ डिमांड एंड सप्लाई हमेशा याद रखना है। Okay sir. Thank you sir. वेरी इंपॉर्टेंट। फैसल, अभी फिलहाल जो है ना, Yes sir. एमपीएससी स्टेट सर्विसेज और यूपीएससी सिविल सर्विसेज का जो प्रीलिम्स है Yes sir. उसमें एज सच कोई डिफरेंस नहीं है। ओके, एमपीएससी का जो राज्य सेवा परीक्षा है उसमें GS1 GS2 होता है, और सिविल सर्विसेज का भी जो प्रीलिम्स है उसमें भी GS1 GS2 होता है। तो उसमें एज सच सिलेबस में कोई फर्क नहीं। ये है कि एमपीएससी में थोड़ा स्टेट के जो क्वेश्चंस होते हैं, जैसे स्टेट का हिस्ट्री, स्टेट का ज्योग्राफी, स्टेट का इकोनॉमी, है Yes ना, sir. स्टेट का करंट अफेयर्स, वो थोड़ा सा उसका एक 10% वेटेज होता है। बाकी अभी आप ये समझ लो कि एमपीएससी स्टेट सर्विसेज पूरी सिविल सर्विसेज के लेवल पे चली गई है। थोड़ा बहुत डिफरेंस है। बाकी मेंस में डिफरेंस है, मेंस में थोड़ा डिफरेंस है, क्योंकि एमपीएससी का जो मेंस है वो ऑब्जेक्टिव है, 5 Optional. पेपर्स ऑब्जेक्टिव, एक रिटर्न, और यूपीएससी का पूरा रिटर्न है। ठीक है, Yes sir. मैंने Yes, sir. इसके ऊपर लेक्चर लिया था, शायद आपने अटेंड नहीं किया होगा। नहीं मैंने मैंने किया था लेकिन भूल गया था, मैंने नोट्स नहीं बनाने sir. ओके, भूलो मत। भूलो मत। Okay sir. ओके, Okay. यस, Thank you sir. एनीवे, थैंक यू। हा, आणि कोणाचा प्रश्न? हो सर. हॅलो, गुड इव्हनिंग सर. हा, रितिका बोल. सर मी रितिका आडके. सर ऍक्च्युअली आता आमचं एनसीईआरटी वर्क चालू, एनसीईआरटीच आम्ही वाचतो. तर सीएपीएफ साठी मेन सिलेबस काय असतो? ऍक्च्युली मी थोडं क्लिअर करू इच्छितो. जे एक्झामचा पॅटर्न आहे तो काही थोडासा चेंज झालेला आहे. आय थिंक सीएपीएफचा पण वेटेज आणि मार्क डिस्ट्रीब्युशन वगैरे. मी जेव्हा पेपर दिला होता ती फेज आणि आताची फेज थोडी डिफरंट असेल. मी टच मध्ये नाहीये. टेक्निकल थोडस सर सांगू इच्छित, सर सांगू शकतात त्याच्यामध्ये पेपर आणि रितिका, हो सर. आता कसं आहे ना, पॅरामिलिटरीच्या असिस्टंट कमांडंटच्या एक्झामला, की कंटेंट तेच आहे. ठीक आहे, जो कंटेंट जो आधी होता ना तोच आहे. म्हणजे इंडियन हिस्ट्री, ज्योग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, जनरल सायन्स, ओके, हे सगळं आहे. फक्त त्याच्यामध्ये काय झालं की आधी संपूर्णतः ती ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन होती आणि त्याच्यानंतर एक इंग्लिशचा पेपर असायचा. ओके, आता काय झालंय की ऑब्जेक्टिव्ह प्लस रिटर्न, म्हणजे जसं यूपीएससी मेन्सला रिटर्न असतं ना, तसं यांनी एकाच एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह प्लस रिटर्न असं केलेलं आहे. ठीक आहे, तर त्याचं तुला जे डिटेल्स आहे यूपीएससीच्या वेबसाईटला, पॅरामिलिटरी फोर्सेसची जी काही ऍडव्हर्टिजमेंट आहे तर ती असते, किंवा ती ऑनलाईन पण मिळून जाईल, त्याच्यामध्ये तू बघू शकते. किंवा आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती पॅरामिलिटरी फोर्सेस वरती माझं स्पेशल सेशन झालेलं आहे. IAS संबोधी न्यूज हे आपलं युट्यूब चॅनल आहे. ते इथे उपस्थित जे आहे, ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करा. त्याच्यावरती ते सगळं 2-2.5 तासाचं माझं फक्त पॅरामिलिटरी फोर्सेस वरती स्पेशल लेक्चर आहे, ते तू बघू शकते. त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळा पॅटर्न, आताचा पॅटर्न जो आहे, त्याच्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन, मेडिकल एक्झामिनेशन काय असायला पाहिजे, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर आता फक्त एवढंच लक्षात ठेव की कंटेंट तोच आहे, फक्त त्याला ऑर्गनाइज करताना ऑब्जेक्टिव्ह आणि रिटर्न दोन्ही याच्यामध्ये त्याला ऑर्गनाइज केलेलं आहे. ओके, चला. ओके सर. हा, थँक्यू. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर माझा प्रश्न असा आहे की युपीएससी सीएपीएफ एक्झाम पास झालं की त्याच्या असिस्टंट कमांडर पोस्टवर गेल्यानंतर 5 वर्षानंतर जर आपण डेप्युटी कमांडंट होतो ना, त्यानंतर तुम्ही एनएसजी साठी गेला ना, म्हणजे स्पेशल फोर्सेस साठी कसं जातो आपण आतमध्ये गेल्यावर? कुठल्या एक्झाम असतात का? हा, डेप्युटेशन म्हणतात त्याला. तुम्ही जेव्हा जॉईन करता, प्रत्येक फोर्सने आपले लोकल जे नियम आहेत ते बनवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी ITBP सांगतो. कुठल्याही अदर एजन्सीमध्ये डेप्युटेशन साठी जाण्यासाठी कमीत कमी 3 वर्षाची सर्व्हिस पूर्ण झालेली पाहिजे आपल्या फोर्समध्ये, ITBP मध्ये. तुमचं व्हिजिलन्स क्लिअरन्स पाहिजे. तुमच्या अगेन्स्ट कुठलं इनडिसिप्लिन केस नसायला पाहिजे किंवा कुठली एन्क्वायरी नसायला पाहिजे. म्हणजे जे ऑफिशियल रेकॉर्ड आहे ते क्लिअर असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं जे
करिअर जे पण डॉक्युमेंटेशन किंवा करिअरचं तुमचं जी वाटचाल आहे तोपर्यंतची ती चांगली पाहिजे, क्लिअर पाहिजे, फिजिकली फिट पाहिजे. ह्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत डेप्युटेशनला जाण्यासाठी. त्याच्यानंतर ज्या एजन्सीमध्ये तुम्ही जाणार आहात तिथं टेस्ट होतात, सायकोलॉजिकल टेस्ट होते, फिजिकल टेस्ट होते. ह्या 2 टेस्ट होतात स्पेशली NSG आणि SPG साठी. बाकी IB, NIA, CBI ह्यासाठी कुठला फिजिकल किंवा ती टेस्ट नाही होत. ह्याच्यामध्ये फिजिकलची रिक्वायरमेंट नाहीये. फिजिकलची रिक्वायरमेंट SPG आणि NSG दोन्हीसाठी आहे. त्याच्यासाठी टेस्ट पण होतात, सायकोलॉजिकल आणि फिजिकल दोन्ही टेस्ट होतात. येस सर, थँक्यू सर. मला NSGच्या बद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल, कारण NSGचं नाव सतत येत असतं. आता सुद्धा एका केसमध्ये NSGचं नाव येत आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्याबद्दल एक महत्वाची माहिती मिळेल, कारण खूप रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन आहे हे. तर त्याबद्दल थोडस जर एक थोडी माहिती देता आली तर बरं होईल. एक जनरल माहिती मी देतो. हम्म. NSG जी आहे ती सिक्युरिटीच्या क्षेत्रामध्ये लास्ट रिसॉर्ट म्हणता येईल. म्हणजे जर का कुठला इन्सिडेंट, कुठला अटॅक किंवा सिक्युरिटीशी रिलेटेड कुठलीही घटना घटेल, त्याच्यामध्ये फर्स्ट रिस्पॉन्डर रिस्पेक्टिव्ह स्टेट असते. रिस्पेक्टिव्ह स्टेटच्या बाहेर जर जात असेल ती, म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाहीये, त्याच्यानंतर सेंट्रल एजन्सीला ते अप्रोच करतात. आणि तरी पण जर आटोक्यात येत नाहीये, आवरत नाहीये ती घटना, तर मग मिनिस्ट्री जी आहे ती NSG ला एक आदेश किंवा अप्रोच करते आणि त्याच्यानंतर मग NSG जे आहे ती टेक ओव्हर करते त्या सिच्युएशनला. तर NSG ला जेव्हा आदेश मिळतो, NSGचं सेटअप असा आहे पूर्ण देशामध्ये 2 ते 2.5 वर्षामध्ये 2.5 तासामध्ये कुठल्याही घटनेला ती रिस्पॉन्ड करू शकते. एवढा सेटअप तो बनलेला असतो. NSGचे आमच्याकडे म्हणजे 5 हब आहेत. म्हणजे गुजरातमध्ये एक आहे, अहमदाबाद, महाराष्ट्र एक हैदराबादमध्ये आहे, चेन्नईमध्ये आहे, कोलकातामध्ये आहे आणि अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि मुंबईमध्ये 5 हब आहेत. मला एकदम येणं झालं माझ्या मेमरीमध्ये. नाही काय तर तो एरिया जो आहे त्यांना दिलेला आहे रिस्पॉन्सिबिलिटी. मुंबई झोन- कुठल्या याच्यामध्ये येतं मग हे? मुंबई कुठल्या झोनमध्ये? मुंबई गुजरात मध्ये जो आहे, अहमदाबाद मध्ये, त्याच्या अंडरमध्ये ते वेस्टर्न झोन मध्ये. ही माहिती सगळी मिळून जाईल, नेटवरती पण अवेलेबल आहे. हो हो हो. एक असते VIP सिक्युरिटी, ज्या Z+ विथ NSG कव्हर मध्ये जे पण VIPs आहेत त्यांना NSG सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. आणि दुसरा रोल आहे तो काउंटर टेररिझम, म्हणजे जिथं पण अटॅक होतो, टेररिस्टचा अटॅक किंवा कुठली अशी काही घटना घडते, त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी एक विंग असते, त्याला म्हणतात सिटी काउंटर टेररिझम. हे 2 रोल आहेत NSG चे. म्हणजे आपलं जे इंटरनल सिक्युरिटी जे आहे, हो, त्या दृष्टिकोनातून NSGचा रोल महत्वाचा आहे आणि एक्सटर्नल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून एक्सटर्नल मध्ये विदिन लँड बाउंड्री जर काही असेल त्याला रिस्पॉन्ड करेल. बाकी बॉर्डर मध्ये तर इंडियन आर्मी डिफेन्सचा रोल येतो, एअरफोर्स, नेव्ही आणि इंडियन आर्मीचा. अच्छा, म्हणजे ज्यावेळेस आतमध्ये विदिन attack टेरिटरी. होतो, विदिन टेरिटरी म्हणजे अंतर्गत अटॅक ज्यावेळेस होतो टेररिस्ट लोकांचा, जसं कसाबच्या केसमध्ये वगैरे झालं होतं, त्याला NSG डील करते ना, म्हणजे त्याला तिथे करत असताना, कारण त्यावेळेस पण ते झालेलं होतं. त्यावेळेस पण तिथे ह्याच्यामध्ये सर रिस्पेक्टिव्ह स्टेट जे आहे ते सेंट्रलला डिमांड करते की आम्हाला, त्याच्यानंतर मग ती कारवाई होते पुढची. ओके, म्हणजे अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टी, कारण हा जो टॉपिक आहे इंटरनल सिक्युरिटी वगैरे, हा UPSC ला आता मेन्शन केलेला आहे. आमच्या वेळी नव्हता हा, पण आता काहीतरी ऍड झालेला आहे, मी पण ऐकलेलं. तो इंटरनल सिक्युरिटी हा खूप महत्वाचा टॉपिक, म्हणजे
जो मेन्सला युपीएससीच्या जनरल स्टडीज मध्ये जो आहे टॉपिक, तर त्याच्यामध्ये थर्ड पेपरला हा टॉपिक येतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून यांना हे सगळं माहिती असतं. म्हणजे आजची जी इन्फॉर्मेशन मिळाली ना, पॅरामिलिटरी फोर्सेस, एनएसजी, ही या मुलांना म्हणजे आम्ही तर तसं आता शिकवतोच क्लासेसमध्ये, परंतु ऍट द सेम टाइम त्या व्यक्तीकडून मिळाली की तो त्या फोर्सेस मध्ये आहे. त्याच्यामुळे एक थोडस ते त्यांना रिटेन राहणार ते डोक्यामध्ये. ऍक्च्युली काय आहे, माझ्यावरती पण थोडासा लिमिटेशन्स आणि सर्व्हिसचा काही प्रोटोकॉल असतो, त्यामुळं खूप सारी म्हणजे माहिती जी आहे ती जास्त डिस्क्लोज नाही करू शकणार, पण एक जनरल मी थोडासा आयडिया देऊ शकेल तुम्हाला. येस डेफिनेटली. ओके, सो स्टुडंट्स, मला वाटतं आज आपल्या या सेशन मध्ये आता कुणाचं काही लास्ट एखादा क्वेश्चन असेल तर विचारा. आणि आपण हे सेशन आता म्हणजे बराच वेळ त्यांनी आता सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय. सिव्हिल सर्व्हिसेस, स्टेट सर्व्हिसेस, कुठल्या सर्व्हिसेसला प्रिऑरिटी द्यावी, हे आज आदम शेख यांनी या ठिकाणी खूप व्यवस्थितरित्या सांगितलं. स्वतःचे अनुभव सगळ्यात महत्वाचं तुमच्यासोबत शेअर केले. मला या एकंदरीत सेशनचं जे महत्वाचा जो एक जी म्हणूया की एक थीम लाईन जी आहे ती आहे की डिमांड अँड सप्लाय, म्हणजे जी इकॉनॉमी मधली जी कन्सेप्ट आहे डिमांड अँड सप्लाय थेरी, तर ती तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला सुद्धा लागू होते 100%. प्रत्येक ठिकाणी सर्व्हिसेस मध्ये पण आहे. बॉसची जी डिमांड असते आपण फुलफिल केली तर अडचण येत नाही. म्हणजे इक्विलिब्रियम पॉइंटला पोहोचण्याचा आयडियल आहे पॉइंट, पण प्रयत्न करायला पाहिजे. येस, तर त्यामुळे सर्वांनी ही डिमांड सप्लाय थेरी लक्षात ठेवा. म्हणजे आता आम्ही कितीही मोटिवेशन दिलं तुम्हाला आणि तुमची जर शेवटी क्लर्क बनण्याचीच मानसिकता असेल तर मग क्लरिकल साठी डिमांड काय बाबा एक्झामची आणि काय करावं लागेल तर ते तुम्हाला कळलं पाहिजे. आणि यातून मोटिवेट होऊन जर तुम्हाला वाटलं की एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस क्वालिफाय करायचं तर त्याची मग राज्यसेवा आहे की पीएसआय एसटीआय आहे किंवा मग पॅरामिलिटरी फोर्सेस मधून मग त्याला जसं आता यांनी सांगितलं वारंवार की मेंटल टफनेस लागतं, फिजिकल फिटनेस लागतं, तर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ती तुम्हाला करावंच लागेल. आणि ज्यांना पॅरामिलिटरीमध्ये जायचं असेल किंवा पॅरामिलिटरीच्या बाकीच्या ज्या आता स्टाफ सिलेक्शन थ्रू सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनच्या ज्या एक्झाम्स होतात ज्याच्या थ्रू पीएसआय ची रिक्रुटमेंट वगैरे होत असते, केंद्रीय पोलीसची, त्याच्यामध्ये थेट पीएसआय, तर त्याचं तर फिजिकल जास्त टफ असतं. म्हणजे मोठ्या लेवलच्या मोठ्या क्लास 1 अधिकाऱ्यासाठी जसं आता आयपीएस युपीएससी तुम्ही क्वालिफाय करता तर आयपीएस साठी फिजिकल नाही राहत, किंवा एमपीएससी थ्रू राज्यसेवे थ्रू तुम्ही डीवायएसपी एसीपी होता तर तिथे फिजिकल राहत नाही. इथे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसला फिजिकल आहे, पण ते तितकं डिफिकल्ट नाही जेवढं पीएसआय लेवलला आहे. ओके, इकडे 800 मीटरची रनिंग असते तर तिथे मला वाटतं 1600 मीटरची काहीतरी रनिंग आहे आजही, कारण मी ती पण क्वालिफाय केली होती, ती पण मी त्यावेळेस दिली होती. ते 4-5 ला मी या 2 स्टाफ सिलेक्शन त्या सगळ्या त्या एक्झाम्स मी क्वालिफाय केल्या होत्या त्यावेळेसच्या. सो बेसिकली ज्याची जी डिमांड आहे ती तुम्ही फुलफिल केलीच पाहिजे. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रिलिम्सचा पॅटर्न, मेन्सचा पॅटर्न, ऑप्शनल सब्जेक्ट, रायटिंग स्किल डेव्हलपमेंट, ओके, ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप सगळ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. आणि त्या शिकल्यानंतर एका पॉइंटला असा एक सर्टन पॉइंट येतो की जिथे आपण क्वालिफाय होतो. सो आज या ठिकाणी संबोधी करिअर अकॅडमीशी असोसिएशन असलेले फार आधी आदम शेख यांनी या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधला, अतिशय महत्वाचं गायडन्स केलं. व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी तुम्हाला गायडन्स केलं. एक क्वेश्चन काहीतरी येतोय, जस्ट मिनिट. बघा, क्वेश्चन्स आता शेवटी विचारू नका. आलेख झा, 10th में हूँ और मुझे यूपीएससी देना है, आईएएस ही बनना है, सारे एग्जाम सीआरपीएफ के भी दूं या डायरेक्ट यूपीएससी, और अभी कैसे स्टार्ट करूं प्रिपेयर करना. अच्छा, आलेख झा म्हणून 10वीतला विद्यार्थी आहे. तो आलेख अभी मैं ही आपको इसका आंसर दे देता हूँ कि आप 10th में हो, 10th की पढ़ाई अच्छे से करो, 11th में आर्ट्स लेना है, कॉमर्स लेना है, साइंस लेना है, 10th क्वालिफाई होने के बाद मेरा फोन नंबर ले लेना, ओके, 8108016455, उस पर कॉल करो तो मैं तुम्हें बताऊंगा. अगर तुम्हें आईएएस बनना है तो मैं सजेस्ट करता हूँ कि 11th में आपने
साइंस लेना है 11th में, 11th-12th में साइंस लेना है, क्योंकि साइंस जो है, साइंस ये सब्जेक्ट अच्छा होता है कि आगे चल के साइंस सब्जेक्ट का एक कंट्रीब्यूशन होता है कॉम्पिटिटिव एग्जाम्स में। तो फिर 11th-12th तक अगर आपका साइंस रहा तो बेटर है। अगर नहीं लेना है साइंस तो आर्ट्स लो, लेकिन कॉमर्स मत लो, क्योंकि कॉमर्स का कोई कंट्रीब्यूशन कॉम्पिटिटिव एग्जाम में नहीं होता है, 0 कंट्रीब्यूशन होता है। और फिर उसी हिसाब से 11th-12th में आप थोड़ा सा न्यूज़पेपर रीडिंग, अवांतर जो बोलते हैं ना, थोड़ा एक्स्ट्रा रीडिंग वगैरह थोड़ा-थोड़ा चालू कर दो, जितना आपको समझता है उतना। 12th के बाद आपको फिर से डिसाइड करना है कि कौन से स्ट्रीम में जाना है। अगर आपने साइंस किया है तो फिर बीएससी करना है या बीए करना है, वो भी डिसाइड करना होगा। अगर आर्ट्स किया है तो फिर आर्ट्स में ही जाना होगा आपको। तो वहाँ पे भी फिर आपको सब्जेक्ट हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल साइंस, सोशियोलॉजी, इकोनॉमी, ऐसे सब्जेक्ट्स का कॉम्बिनेशन होता है। वो भी मैं आपको लेटर स्टेजेस में बताऊंगा। और फिर फर्स्ट ईयर से आप एक्चुअल उसकी प्रिपरेशन ग्रेजुएशन के साथ अगर चालू करते हो तो 2 से 3 साल में आपकी अच्छी प्रिपरेशन हो सकती है, प्रोवाइडेड आपको प्रॉपर मेंटरशिप चाहिए, प्रॉपर गाइडेंस चाहिए। और आपका चांस बढ़ जाता है फर्स्ट अटेम्प्ट में 22वें साल में आईएएस बनने का, क्योंकि अभी जो भी रिजल्ट्स आ रहे हैं, जो फर्स्ट अटेम्प्ट में आईएएस आईपीएस बन रहे लड़के एट द एज ऑफ 22, उन्होंने अपना अंडर ग्रेजुएशन का टाइम वेस्ट नहीं किया है। उन्होंने उनकी प्रिपरेशन ऐसे ही 9वीं-10वीं में उन्होंने किसी से जानकारी ली, फिर 11वीं-12वीं से थोड़ा-थोड़ा इधर-उधर का न्यूज़पेपर रीडिंग करना या फिर थोड़ा पर्सनालिटी डेवलपमेंट करना शुरू किया, और फर्स्ट ईयर से लेके थर्ड ईयर का टाइम उन्होंने वेस्ट नहीं किया, इसलिए वो फर्स्ट अटेम्प्ट में आईएएस बने। ओके, अगर ग्रेजुएशन होने के बाद भी करना है तो फिर आपको सिंगल माइंडेड फुल टाइम प्रिपरेशन करनी होगी। तो अभी कुछ मत करो ज्यादा। ओके, अभी आपको समझ में आया होगा, नहीं समझा होगा तो अपने यूट्यूब चैनल पे देख लो, पूरी तरह से यूपीएससी सिविल सर्विसेज के प्रिपरेशन के बारे में वीडियोस दिए हैं, संबोधि आईएएस न्यूज ये जो चैनल है उसमें, और उसमें उसे थोड़ा सा फॉलो करो। ओके, सो एनीवे, आजच्या सेशनची कन्क्लुजनची जी जबाबदारी आहे ती मी संबोधी करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी वेदिका हिला देतोय। वेदिका, व्हिडिओ ऑन करून तू या ठिकाणी आजच्या सेशनला कन्क्लूड कर, सरांचा आभार प्रदर्शन कर। Yes, Vedika. Good evening, sir. I'm Vedika Kamble from Kalyan. And thank you so much, sir, for your guidance for the examination. And this has really helped us regarding the examination. And whatever you have said, like consistency and hard work is very important. That we will keep in mind. And also, you have said that we should give 100% for our goals. That will also keep in mind. And also we will read some books and novels for our personality development. Yes, and the experience you have shared with us about your job and the pros and cons about the services, that will really help us. And also I would like thank to Mangesh sir for this session. And also Mangesh sir is really guiding us and encourages us for the preparation. And thank you Adam Sheikh sir and Mangesh sir for this wonderful session. And we will keep this all the guidance you have given. We will keep this in mind, and we will really reach to our goals. Thank you so much. Yes, thank you, Vedika. So, dear students, आपण या ठिकाणी आज थांबतोय। वेदिका आणि बरेचसे संबोधीचे स्टुडंट्स भविष्यामध्ये नक्कीच आता संबोधी सोबत ते जुळलेलेच आहेत अनेक दिवसांपासून, काही महिन्यांपासून। ते नक्कीच इथे मी तुम्हा विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन, तोपर्यंत आपल्याला ऑनलाईन वरतीच जावं लागेल का तर माहिती नाही, ऑफलाईन सुरू होणारच आता, कोरोना थोडासा होईल सगळ्या गोष्टी सेटल। पण माझी मनापासून इच्छा आहे की संबोधीमध्ये जे विद्यार्थी मनापासून यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि इतर सर्व्हिसेसची प्रिपरेशन करतात, त्याच्यासाठी आम्ही पूर्ण वेळ देतो, मेहनत घेतो, स्ट्रॅटेजी सांगतो, सगळ्याच गोष्टी करतो। अल्टिमेटली तुम्हा लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल। तुम्ही सुद्धा आदम शेख सारखे या मंचावरती या आणि पुढे आणखी विद्यार्थ्यांना मोटिवेट करा, कारण हे एक नेटवर्किंग आहे।
अल्टिमेटली संबोधी करिअर अकॅडमीचा उद्देश हा भारतीय संविधानाला प्रामाणिक असणारे आणि नैतिकता जोपासणारे, ज्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनाच्या दृष्टीने समाजामध्ये काम करायचं आहे अधिकारी म्हणून, तर उरलेल्यांना आतमध्ये घेणं हे आपलं मिशन आहे. त्या मिशनवरती आपण सगळे जाऊया, एवढीच एक अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. थँक यू व्हेरी मच आदम वन्स अगेन. आणि मला खूप आनंद, परत थँक्यू सो मला मच. छान वाटतं की संबोधीशी अटॅच असलेले विद्यार्थी ऑनलाईन का होईना दिल्लीवरून, आणि हे एक रिव्होल्युशन पण आहे की पॅन्डेमिकने आपल्याला ती अपॉर्च्युनिटी दिली थोडीशी. अदरवाईज दिल्लीवरून मुंबईला येऊन विद्यार्थ्यांना गाईडन्स करणं कदाचित शक्य झालं नसतं, परंतु आता ऑनलाईनच्या माध्यमातून ते शक्य झालेलं आहे. ओके, तर सो टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये अंतर संपलेलं आहे. येस येस येस, ग्लोबवरती आपण कुठेही म्हणजे टेक्नॉलॉजीनं अंतर कमी केलंय माणसाचं. एक्झॅक्टली कोणीही कुठेही आपण कनेक्ट होऊ शकतो. येस येस येस. थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट्स. मी आता हे इथेच थांबवतो रेकॉर्डिंग, आणि सगळ्यांना शुभेच्छा अँड टेक केअर डिअर. ओके, थँक्यू सो मच सर, अँड ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा, अभ्यासाचा चिखल बनवा. जो पण सांगेल मला काय पाहिजे त्याचा बनवून द्यायचं. म्हणजे एवढा अभ्यासाचा चिखल केला पाहिजे की डिमांड कुठलीही आली तरी सप्लाय देता आला पाहिजे. येस येस येस. चला, तर हे सरांचे शब्द लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी, आणि जिद्दीने तयारीला लागा. या ठिकाणी हा कार्यक्रम आजचा जो आहे या इथेच मी थांबवतो, आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सर.